नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधंसुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. या आपल्या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत लघाटे रिअल्टर्स, ज्यांची निवळीमधली एक साईटची एक फेज पूर्ण झाली आहे आणि तो ट्रिमेंडस रिस्पॉन्स बघून त्यांनी सेकंड फेजचं कामही सुरू केलंय. आणि जसं मी तुम्हाला आधी म्हणालो होतो तसा आज अजून 2 प्रोजेक्ट्स त्यांचे सुरू होत आहेत. एक आहे मुर्तवडेला आणि एक नरवणला. या दोन्ही ठिकाणी नव्यानं ते प्रोजेक्ट्स लॉन्च करतायत. त्यामुळे त्याही गोष्टींचा तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक्सवर तुम्ही जा. तो एक व्हिडिओ पण कदाचित असेल, त्यांची लिंक असेल आणि त्या डिस्क्रिप्शनचा फायदा घेऊन तुम्ही लगेचच कोकणामध्ये स्वतःचं घर घ्या. सो आजचा हा पॉडकास्ट आपला आजचा जरा आगळा वेगळा आहे. आजचा हा युवा पॉडकास्ट आहे, युथफुल पॉडकास्ट आहे, युवा संवाद वेळा. विचार काय? विचार एवढाच आहे की प्रचंड एनर्जीनी भरलेली जी आत्ताची पिढी आहे, या पिढीमध्ये दूषण देणारे लोक आधीच्या पिढीचे युजली सापडतात, पण आपल्याला त्यांच्यातलं चांगलं हेरायचं आहे आणि हे मंच ते काम करणार आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे मला हे काय गोष्टी सुचत आहेत, त्यामुळे आजचा पॉडकास्ट डेडिकेटेड टू यूथ, युथफुल पॉडकास्ट, युवा संवाद वेळा. आणि मग तुम्ही म्हणाल की आता याच्यात कोण कोण असणार आहेत, तर तुम्हाला लक्षात येईलच एक 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 रत्न आहेत. नवीन पिढीला भरभरून कौतुक करावं, नवीन पिढीचं भरभरून कौतुक करावं अशा असंख्य गोष्टी आहेत. म्हणजे कसं की बघा, काही लोकांना ना आपले छंद सांभाळत जीवन जगायला आवडतं. काही लोकांना काहीतरी कारणाने छंदाचं रूपांतर करिअरमध्ये करायचं असतं किंवा होतं. मग तुम्ही म्हणाल की अरे, हे होतं रुटीनमध्ये, पण एक ट्रॅडिशनल वाट सोडून वेगळ्या वाटेने जाणारा जेव्हा एखादा युवक दिसतो, एखादा तरुण दिसतो, तेव्हा मला इतका आनंद होतो की येस, आपल्यासाठी, आपल्या संवादासाठी आपण याला घेऊन यावं, गप्पा माराव्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवावं. आवडतोय ना? विचार आवडतोय ना? विचार आवडत असेल तर पॉडकास्टला सुरुवात होणार आहे पटकन, कारण आज असाच आमचा एक तरुण मित्र आपल्याशी गप्पा मारायला आलाय. त्याला जाणून घेऊयात की त्याने ही वाट, वेगळी वाट कशी काय निवडलीये, का निवडलीये. हा, आवडेल का? आवडणार, बरोबर. आता फारसं काही प्रस्तावना करत नाही, मी त्याच्याशी थेट गप्पा मारणार आहे. नाशिकचा आमचा मित्र. नाही माहिती? नाशिक म्हणलं की आता सध्या एक नाव जास्त अधोरेखित होतंय मित्रांनो, युथफुल. त्याचं नाव आहे प्रणव सातभाई. मनापासून स्वागत प्रणव. गप्पांचं हे माध्यम तुला वेगळ्या दिशेने न्यावं ही देवाकडे प्रार्थना करतो आणि आजच्या आपल्या गप्पांना, संवादाला सुरुवात करतो. भरभरून प्रेम करतात लोक म्हणून मी हे नवीन नवीन उपक्रम सुरू करतोय. तू कसा आहेस? मस्त. मस्त आहे. सर्वात आधी मनपूर्वक धन्यवाद. मला खूप इच्छा होती एकदा तुझ्याशी गप्पा मारायची. सो मला इथे बोलवलं यासाठी खूप खूप धन्यवाद दादा तुझे. तू डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट असा आहेस असं मला माहिती आहे, बरोबर. आता सध्याचा काळ खूप डिजिटल आहे. सो इंडिया इज प्रोग्रेसिंग डिजिटली ऑल्सो, राईट. मध्यंतरीचा एक काळ आला होता की ज्या काळात सगळं ठप्प झालं होतं, पण त्या ठप्प झालेल्या काळातच तुझ्यातली प्रतिभा जागृत झाली असं मला माहिती आहे. आज आपल्याला मित्रांनो त्याच विषयावर बोलायचंय की ह्या शापातून वरदान कसं असतं हे प्रणवकडे बघून मला कळतं. आणि तुला ही जी आता डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट ही ओळख मिळाली आहे, हे ठरवलं होतं? खरंच नाही. नाही? नाही. मुळात ही ओळख अशी मिळेल असं ठरवलं नव्हतं. पहिल्यापासून आर्ट फील्डमध्ये यायचं होतं हे तर फायनल होतं. कारण मी फोटोग्राफी करायची होती. म्हणजे पहिल्यापासून ठरवलं होतं की मला फोटोग्राफी करायची. ते पॅशन होतं तुझं? हो. का आहे?
ऑफकोर्स आहे. फोटोग्राफी करायची आहे त्यासाठी मी घरच्यांना खूप कन्व्हिन्स केलं होतं. ज्यावेळी पॅन्डेमिकच्या आधीचं 1-1.5 वर्ष की मी भांडत होतो. माझं 11वी-12वी सायन्स झालंय. माझे पप्पा, माझे आजोबा हे सगळे वैद्यकीय क्षेत्रातले आहेत घरात. माझी आजी नर्स होती. सो बाय डिफॉल्ट त्यांची पण इच्छा सगळे मेडिकल फील्ड, सगळे मेडिकल फील्डचे आहेत. त्यांची पण इच्छा होती की आपला सगळा सेटअप रेडी आहे. बस तुला अभ्यास करायचा आहे, एक्झाम पास आउट व्हायचं आहे आणि चेअरवर येऊन बसायचं, इतकंच आहे. पण ते इतकंच माझ्यासाठी खूप अवघड होतं. म्हणून मग मी ज्या गोष्टीचं इच्छा होती, आवड होती, तेच मी करिअर करायचं ठरवलं होतं. मी पप्पांना सांगितलं 12वी झाल्यानंतर की मला फोटोग्राफी करायची आहे आणि घरात बॉम्ब फुटावा असा तो बॉम्ब पडला होता एकदम, की मग आता तू काय करणार? कारण मी तुला वाढलो होतो. फोटोग्राफी करिअर म्हणून करायचं ठरवलेलंच हो, होतं? मला करिअरच याच्यात करायचं हे मी ठरवलं होतं. साइड बाय साइड वगैरे असं नाही. 12वीला हे असं हो. ठरवलंस? म्हणजे साइड बाय साइड हे करून मग त्याच्याबरोबर अजून काहीतरी करू असं वाला काही प्लॅन नव्हता माझा. मी करेन तर हेच, सक्सेस पण हाच आणि फेल्युअर पण हाच म्हणून मी त्याच्यात उतरणार होतो. हे सगळं मी घरात सांगितल्यानंतर मग जरा घरचे डिप्रेशनमध्ये गेले. आणि पप्पांचं म्हणणं होतं की नाही. मग ते काही कंडिशन्स, काही अशा प्रॉमिसेस झाले घरामध्ये, की मग तू एक काम कर, मग तू नीटची एक्झाम दे, मग तुला आम्ही कॅमेरा घेऊन देऊ. नियम वाटी लागू. हा, नियम वाटू लागू आलं. मग म्हटलं ठीक आहे. मग मी ऍडमिशन पण घेतलं नीटला, कारण मला कॅमेरा मिळणार होता ह्या एक्साइटमेंटमध्ये. मग नीटला ऍडमिशन घेतल्यानंतर ते ऍक्च्युली माझं तारे जमीन पर व्हायला लागलं होतं जरा. मग मी एका पॉइंटला येऊन मी घरात फुटलो की नाही, मला करायचं आहे, मला इम्पॉसिबल आहे हे झेपणं. मला नाही कळत काहीच नीटमध्ये वगैरे, मला फोटोग्राफी करू द्या. आणि हा कन्व्हिन्सिंग पिरियड माझा 365 दिवसांचा होता. पूर्ण 1 वर्ष मी ड्रॉप घेतला होता यासाठी, फक्त आई वडिलांना कन्व्हिन्सिंगसाठी. मग वेगवेगळे रिलेटिव्ह बोलवले जायचे वेगवेगळ्या फील्डमधले, याला समजवा, याला निदान बँकेत तरी लावू, याला निदान हे तरी करू, असेवाले वेगवेगळे फील्डचे लोक अचानक आमच्याकडे पाहुणे यायला सुरुवात झाली होती एका पॉइंटला. म्हणजे लोक तुला कन्व्हिन्स करायला जमा व्हायला लागले. हो हो. राईट. अचानक कधी नाही येणारे पाहुण्यांचे चेहरे मला अचानक दिसायला लागले होते घरामध्ये, की आता हे उद्या आपल्याकडे हे येणार आहेत बरं का, असं मला आदल्या दिवशी सांगितलं जायचं. आणि मग ते यायचे, रात्री मला घेऊन बसायचे, मग बघ प्रणव हे किती छान आहे, मग बोलला याचा स्टडी कर असं म्हणून. पण मग सगळे गेल्यानंतर माझं एक ठाम होतं की नाही नाही, फोटोग्राफीच तेच करायचं. अच्छा. हा, मग एका पॉइंटला पप्पांनी मग चल कर असं म्हणून ते होकार दिला. तुला काय करायचं ते कर. हा, असं म्हणून तो होकार दिला. मग मला म्हणे कर सर्च, कसं काय आता हे तर करावं लागेल ना, म्हणजे पोटा पाण्याचा तर विचार आहे. मी वाढलोय रुरल एरियात. नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका म्हणून एक तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये वनसगाव म्हणून एक खेडेगाव आहे. मी मूळचा नाशिकचा, पण आजी तिकडे म्हणजे आजी नर्स असल्यामुळे तिची बदली तिकडे होती. आजोबांचं क्लिनिक तिथेच होतं. मग पप्पांनी पण प्रॅक्टिस तिथेच कंटिन्यू केली. मग त्याच्यामुळे मी वाढलो तिथेच 12वी पर्यंत. मग फोटोग्राफी म्हणल्यानंतर ना डोळ्यापुढे एक यायचं की मी आता तू लग्नात फोटो काढणार आहेस. बाकीच्या फील्ड फोटोग्राफीच्या माहितीच नाही ना, माझ्यापर्यंत पण नव्हत्या इव्हन. मग पेशंट यायचे पप्पांकडे, मग ते म्हणायचे, मग आम्ही डॉक्टरच्या मुलाला असं म्हणायचं की इकडे एरियाचा फोटो काढ. यार म्हटलं हो हे पण बरोबर आहे. मग मी जरा स्टडी करायला सुरुवात केली. मग फोटोग्राफीचे फील्ड कुठल्या कुठल्या आहेत, फोटोग्राफीमध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये जाऊ शकतो, आपली नेमकी आवड काय आहे, याच्यावर मी नाशिक म्हणजे सिटीमध्ये हे कॉलेज आहे असं पप्पांना सांगितलं. KTHM कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. मास मीडियाला मी ॲडमिशन घेतलं होतं आणि मग मी तिथे फोटोग्राफीला सुरुवात केली. आणि पॅन्डेमिक सेकंड इयरला लागलं, म्हणजे लॉकडाऊनची सुरुवात झाली 2020. माझ्या सेकंड इयरला. 2020. मी सेकंड इयरला होतो तेव्हा. तोपर्यंत एका वर्षात ना इतकी छान सवय झाली होती की पहाटे उठायचं, फोटो वॉकला जायचं, सनसेट सनराईज सगळं क्लिक करायचं. मोस्टली माझं आवड वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये तयार झाली होती. हा, मग तोही एक प्रश्न सुरू झाला, तर मग पक्षी पैसे देणार आहेत का? नाही नाही. म्हटलं नाही नाही असं नाही. मग ती एक आवड तयार झाली होती. पण मग म्हणजे काय म्हणू शकतो आपण, पॅन्डेमिक आल्यामुळे मग सगळंच परत ठप झालं. मी पण गावी निघून गेलो, कारण मी एकटाच राहत होतो नाशिकमध्ये. नंतर कॉलेजसाठी आलो होतो. मग मी परत गावी निघून गेलो. मग पहिल्या जसं सुट्ट्या सगळ्यांनी एन्जॉय केल्या होत्या माझ्या जनरेशनच्या मुलांनी, तसे मी पण एन्जॉय केल्या. पहिला पॅच जो होता पॅन्डेमिकचा, पहिली वेव्ह आली होती, ती मी पण एन्जॉय केली. सगळेच घरी होते. मग आम्हाला तर मजाच होती ना, म्हणजे घरीच, कॉलेज नाही काय नाही. कॅमेरा तोपर्यंत घेऊन दिलेला होता. टेरेसवर जायचं, संध्याकाळच्या वेळेस फोटोज काढायचे, फुल एन्जॉय होता. टीव्ही बघायचा, आवडते प्रोग्राम बघायचे, सगळं काही. पण मग काय झालं की ज्यावेळी सेकंड वेव्ह आली त्यावेळी थोडं फ्रस्ट्रेशन यायला लागलं मला. म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणण्यापेक्षा काय, म्हणजे आपण एवढा 365 दिवस आपण घालवले, आपण 1 इयर ड्रॉप घेतला,
मग आपण परत घरीच का? सगळेच घरी आहे मान्य आहे, पण मग आपण इथून काही करू शकतोय का? असं म्हणून मग मी या फील्डकडे आलो. मग पण तिथून व्हाय सुरू केलं. डिजिटल पोर्ट्रेट? आय डोंट नो व्हाय डिजिटल पोर्ट्रेट, याचं उत्तर नाही. पण मग हे कसं तुला ते काय करायला- झालं की ज्यावेळी मास मीडिया शिकवलं जात होतं हम्म. पहिल्या इयरमध्ये, हम्म. त्यावेळी आम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकवले गेले. आम्हाला बरं. एडिटिंग शिकवलं गेलं. आमच्या फोटोग्राफीच्या सरांनी आम्हाला फोरग्राऊंड काय असतं, बॅकग्राऊंड काय असतं, कलर स्कीम कशी असायला हवी, शॅडो कशी असते, हायलाईट कशी असते, कुठल्या प्रकारच्या शॅडोज पडल्या जातात, कशा त्या पडायला हव्या, पोर्ट्रेटच्या कशा पडायला हव्या, वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही जर फोटो काढायला गेले तर एकाच सब्जेक्टचे हजारो लाखो फोटो कसे निघू शकतात, हे अच्छा. सगळं सांगितलं गेलं. त्याच्यामुळे मग असं वाटायला लागलं की मग काहीतरी वेगळं करून बघू ना. मग एडिटिंग, मग सुरुवातीला मी काय करायचो, म्हणजे जनरली माझ्या वयाच्या वेळेस ते सगळेच करायचे की कुठून तरी कोणाला तरी उचलायचं, एखादा सब्जेक्ट, एखादा पर्सन, तो एखाद्या गाडीजवळ नेऊन ठेवायचा आणि मग आपण त्या गाडीजवळ उभ्याचं फील असायचं. ते करून मग मी भावांना, मित्रांना असं पाठवायचो. नाही काही मजा नाही म्हणलं याच्यात. टाइमपासच आहे हा. मग मी जरा थोडंसं सर्च केलं की कॅमेरा घेतला होता तेव्हा? तोपर्यंत कॅमेरा आला होता माझ्याकडे. मग ते मी घ्यायचं तर घे असं वालं फेजमध्ये मी कॅमेरा घेऊन दिला होता मला. मग मी थोडंसं सर्च करायला सुरुवात केली. म्हटलं वेगळं काही करू शकतो का? मग पेंटिंग इफेक्ट कसा असतो, मग पेंट कसे केले जातात, मग कॅनव्हास पेंटिंग कसं असतं, मग पेपरवर पेंटिंग कसं केलं जातं, मग पेंटिंग, मग असाच फॉर्मॅटमध्ये आपण डिजिटली काही करू शकतोय का? इकडे थोडंसं म्हणजे ते वाचनात आलं, बाय डिफॉल्ट आलं. ते काही मी ठरवून वाचलं किंवा ठरवून मी त्याच्यात गुंतलो किंवा अडकलो असं नाहीये. ते समोर येत गेलं. YouTubeवर जसे शॉर्ट समोर येतात किंवा वेगवेगळ्या मीडियावर जसे आपले रील समोर येतात, तसं ते अगदी समोर आलं. आणि तसं ते समोर आलं, म्हणलं नाही हे भारी आहे, प्रयत्न करून बघूया, असं म्हणून मी सुरुवात केली. मग पहिलं जे मी करायला बसलो होतो किंवा पहिलं जे काय म्हणू शकतो काम मी असं करायला घेतलं ना, मग त्याच्यातनी मी खूप घरी बोलणे खाल्ले की टाइमपास करायचं तर काही पण, असं वालं एक रिॲक्शन होती आई पप्पांची. पॅन्डेमिकचा टाइमपास करायचं तू काही करणार का? नाही म्हटलं हे पण काही योग्य नाहीये. मग थोडा अजून डीप स्टडी केला आणि मग फायनल प्रॉडक्ट जे आलं ते पहिलं पोर्ट्रेट होतं शरद पोंक्षे सरांचं. हा. पहिलं पोर्ट्रेट म्हणजे कसं, ज्याला काहीतरी रंगरूप होतं, व्यवस्थित जरा दिसायला अप्रोप्रिएट होतं, असं वाला ते पण कसं, ते मी सोशल मीडियाला शेअर केलं होतं. आणि जनरली करायचो काय, माझी ती एक फेज कशी होती की उशिरा उठायचं, सकाळी टार्गेट नाही काही, सुट्ट्याच आहेत. मग मी रात्री 3-4 वाजेपर्यंत वगैरे असं काहीतरी टाइमपास करायचो पीसीवर, लॅपटॉपवर, आणि सकाळी मग 11-11:30 वगैरे उठायचो. मग मी रात्री काय करायचो, जेव्हा पण माझं रेडी व्हायचं तेव्हा मी फेसबुकला, इन्स्टाला टाकून द्यायचो. मी एक दिवशी असंच केलं, ते काम केलं, मला आवडलं. माझा एक मित्र जागा होता, त्याला मी पाठवलं. म्हटलं बघ रे कसं वाटतं, अरे भारी दिसतंय म्हणे काहीतरी. मी दिलं सोशल मीडियाला टाकून, त्यांना टॅग करून दिलं. त्यावेळी सगळेच घरी होते, सोशल मीडियावर सगळेच ऍक्टिव्ह होते, सोशल मीडियावर सगळे सगळे होते. ऍक्टिव्ह होते. मग सकाळी मी 11-11:30 उठून फेसबुक बघितलं, तर बापरे म्हटलं 100च्या वर आयुष्यात लाईक गेला नाही कधी कुठल्या गोष्टीला माझ्या. किती फ्रेंड्स माझ्या लिस्टमध्ये, 200-250 फ्रेंड्स असतील त्यावेळी, 100च्या वर कधी लाईक गेलं नाही म्हणलं माझ्या. अचानक कसं वाढायला लागलं. मग मी बघितलं, मग शरद सरांनी त्यांच्या वॉलवर खूप छान असं ड्राफ्ट मेसेज लिहून वगैरे पोस्ट केलं होतं, रिशेअर केली होती माझी पोस्ट, की मला हे खूप फेसबुकच्या? आवडलं फेसबुकला, मला हे खूप आवडलं असं. म्हटलं गंमत आहे यात काहीतरी, असं म्हणून मग मी सुरू केलं. मग तो पण पिक मग पॉइंट होता. अच्छा, ते शरद सरांना दिलंस तू पोर्ट्रेट का काय? ती एक गंमत ते आहे. तुझ्याचकडे नाही राहिलं? नाही नाही ते दिलं मी, पण खरं सांगू ना, तोपर्यंत मी अख्खी म्हणजे इंडस्ट्रीतल्या सगळ्या लोकांना भेटल्यानंतर ज्या माणसांनी ऍक्च्युअल पहिलं कौतुक केलं होतं त्यांना मी आत्ता भेटलोय. हो. आमची भेटच. आणि खरं सांगू का, म्हणजे मी शरद सरांनाही हे हे बोललो, म्हटलं सर मला भेटायला ना खरं भीती वाटत होती. आय डोंट नो वाय. मला थोडंसं दडपण आलं होतं म्हटलं तुम्हाला. मी कधीच असं कोणाचं दडपण नाही घेतलंय मी, पण थोडं मला भेटायला ना टेन्शन आलं होतं. पण नाशिकला एका प्रोग्रामची आमची भेट झाली. मग दुसऱ्या दिवशी मी जिथे ते हॉटेलवर थांबले होते त्या हॉटेलवर पण त्यांनी बोलवलं होतं. त्यांच्या हॉटेलवर मी गेलो, पण ते आत्ताची भेट होती. पण तो बरोबर. एक पीक पॉइंट होता, की त्यांनी ते रिशेअर करणं, आपलं कोणीतरी फेसबुकला काहीतरी म्हणून कौतुक करणं, आणि ज्यांना आपण टीव्हीत बघतो, जे एवढे मोठे काय म्हणू शकतो, एक इंडस्ट्रीमध्ये काम करणारे एवढं मोठं नाव आहे, सो त्यांनी काहीतरी आपलं नावाने शेअर करणं किंवा त्यांनी अप्रिशिएट करणं, हे फिलिंग माझ्यासाठी एका खेड्यात राहणाऱ्या मुलासाठी खूप चांगलं होतं. अच्छा अच्छा. मग ऍक्च्युली तो तुला पॉइंट ऑफ इन्स्पिरेशन ठरला, ते ट्रिगर होतं मला, किंवा एन्करेजमेंट, की अरे आपण करतोय ते आवडतंय लोकांना, आवडतंय. राईट. येस. ही स्टेप आहे ना प्रणव, ही खूप महत्वाची असते. म्हणजे आत्तापर्यंतचा, त्याच्या आधीचा जर विचार तू केलास आणि त्या क्षणी मिळालेली जी काही दाद आहे भरभरून,
कारण नुसतं शेअर करणं असा विषय नसतो नाही ना रे. नाही बरं, शरद सरांसारख्या नामवंत आणि अत्यंत लोकप्रिय अशा व्यक्तींनी जेव्हा ते शेअर केलं जातं तेव्हा त्यांचे फॉलोअर्स बघणार, प्रश्नच नाही त्यांचे प्रश्नच नाही चाहते बघणार, त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी मंडळी बघणार. माझ्यासाठी त्यांनी कोणी फॉलोअर्सनी बघणं किंवा त्यांच्या फ्रेंड्सनी बघणं यापेक्षा पण ते त्यांना आवडलं हे माझ्यासाठी फिलिंग खूप ग्रेट होतं. बरं बरं की बरं अशा कोणत्या तरी व्यक्तीला आपलं पोर्ट्रेट आवडलंय की जो माणूस खूप मोठा आहे त्यांच्या फील्डमध्ये ओव्हरऑल याच्यात ते फिलिंग माझ्यासाठी खूप भारी होतं. मग मी पप्पांना दाखवलं ते घरात, त्यांची रिॲक्शन छान होती. मग तसंही ह्या गोष्टीकडे सिरियसली तोपर्यंत कोणी बघत नव्हतं राईट की मी काय करतोय. राईट. मग तिथून ती सुरुवात झाली. आता बघ, याच वेळेला मला असं तू आता जे सांगतोयस त्याच्यावरनं तुला ट्रॅडिशनल पेंटिंग करावं असं का नाही वाटलं? कारण आता ते तू शिकत होतास, मास मीडियामध्ये शिकतोयस किंवा त्याच्या पुढच्या काही शिक्षणामध्ये तुला लक्षात आलं की मला रंगसंगती कळायला लागली आहे, मला शॅडोज कळायला लागले आहेत किंवा मला ऑब्जेक्ट्स वेगवेगळ्या अँगलनी बघण्याची दृष्टी मिळतीये. मग हे सगळं असताना हे सगळं ट्रॅडिशनल पेंटिंगला खरं सपोर्ट करतं. करतो राईट. मग ट्रॅडिशनल पेंटिंग करावं हा विचार त्यावेळेला आला होता का? नाही. आणि जर नसेल आला तर तो इतक्या वेगळ्या नवीन वेगळ्या काय म्हणूयात आपण पूर्णपणे वेगळ्या माहिती नसलेल्या क्षेत्रात तुला जाताना भीती नाही वाटली? पहिला प्रश्न की मला ट्रेडिशनल पेंटिंगचा नाही विचार आला कारण माझं ते पिंड नाही. मी पेंटिंग करू शकत नाही पेपर पेन घेऊन. ही जी गंमत आहे ना, ही सॉफ्टवेअरची गंमत आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं तुमचे पेशन्स आहे. हम्म, हम्म. तुम्ही ते करू शकत नाही किंवा करणार नाही अशातला भाग नाही. प्रत्येक माणूस करू शकतो बसला तर. पेशन्स खूप काम करतात. सुरुवातीला जो मी वेळ घालवला आहे ना, म्हणजे आता ठीक आहे, आता ते पोर्ट्रेट दिसतायत, सगळं छान 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 दिसतंय, पण सुरुवातीला मी खूप वेळ दिलाय त्याच्यासाठी. म्हणजे ह्या फील्डमध्ये यायचं किंवा आता मी पोर्ट्रेटच करणार असं कुठेच काही नव्हतं डोक्यात पहिल्यापासून नाही. पण पेंटिंग करावं किंवा कदाचित असंही असू शकतं की ते रील माझ्यासमोर आलं नाही. हम्म, 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 हम्म. पण हे हे जे आहे ना, तर मला ते सॉफ्टवेअरची माहिती होती. कारण माझे शिक्षक लोक जे काही मला गुरु होते एडिटिंगचे वगैरे, ते मला त्याच्या डीप घेऊन गेलेले होते. So, आता मला डीप मध्ये काय चाललं हे माहिती होतं सॉफ्टवेअरच्या. आता याच्यातनं वेगळं मी काय करू शकतो हे माझं स्किल होतं. सो ते मी केलं. मग आता अजूनही माझ्या डोक्यात पेंटिंग करावं असं कधी येत नाही कारण तो माझा पिंड नाही, ते मला झेपणारही नाही. मी हे करतोय हे छान आहे. नाही, तू डिजिटल हाच फोकस ठेवून काम त्यावेळेला सुरू केलं. हो. हे आपण म्हणूयात की वेळ जात नव्हता म्हणून सुरू केलेली गोष्ट आहे, पण त्याच्यात आवड आहे किंवा आपल्या त्याच्यात कल आहे, माझं फील्ड ऍप्टिट्यूड आहे ना. आहे. माझं फील्ड आहे. मला जे करायचंय ते करायला मी इथं आहे. मला त्यासाठी कोणी अडवत नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वेळ जात नाहीये म्हणून मी करतोय यापेक्षा मी माझं फ्रस्ट्रेशन काढतोय, की मला जे डिप्रेशन येणार आहे ना, ते येणार नाहीये मी हे केल्यामुळे. हा सगळ्यात मोठा थॉट होता मग त्याच्यामागे. वा वा. बाकी वेळ जात नाही तर मी टीव्ही पण बघू शकत होतो. मी फेसबुक पण चालू शकत होतो. मी रील करू बरोबर शकत होतो. बरोबर बरोबर. वेळेचा उपयोग तुझं फ्रस्ट्रेशन घालवण्यासाठी मी माझ्या फील्डमध्ये केला. तुझ्या इतकंच. फील्डमध्ये तू केलास. हां. राईट राईट राईट. आता बघ, हे ज्या वेळेला शरद सरांना पोर्ट्रेट आवडलं, आता हे करून तू थांबला नाहीस किंवा तुला मला वाटतं वाट दिसायला सुरुवात झाली असावी. एक किरण आला होता तेव्हा. हाँ कि अरे ये कुछ कर सकते हैं हम, राईट. मग काय नेक्स्ट स्टेप काय घेतलीस तू त्याच्यानंतर? काय व्हायचं मग दिवसभर मी टीव्ही बघायचो. हम्म, काहीतरी छान एखादं कॅची चेहरा दिसला की मग रात्री त्याचं पोर्ट्रेट करायचं असं एक धडात धरला होता मी. गंमत आहे ना, आता आता कळायला लागलं की आता हे लोक म्हणजे आपण पोहोचू शकतो. टॅगिंग ही गोष्ट तेव्हा कळली होती मला फेसबुकची, की अरे हा टॅग केल्यावर त्यांना मेन्शन होतं बरं का जाऊन. हे तेव्हा मग तू फेमस चेहरेच बघायला लागलास का आता? नाही, तेव्हा नाही. तेव्हा मला मला माझं काम अरे तेव्हा ते 20 वर्षाचं असताना मी ग्लॅमरसच फेस बघणार. मी अजून काय बघू बाकीचं? हम्म, ज्या लोकांना मी टीव्हीत बघतोय, हम्म, मी हम्म. त्यांनाच शोधणार. आणि असं कोणीतरी शेअर केलंय अच्छा, ना. म्हणजे सपोज एखादी व्यक्ती तुला फिल्म बघताना किंवा मला ते सिरियल चेहरा बघताना असं ते टच आवडला व्हायचं चेहरा बस. की अरे या चला हिचं पोर्ट्रेट याच्या केलं, पलीकडे मी चला तुला एक याचं गंमत portrait. सांगतो. मी त्या एक 2-4 दिवसानंतरच किंवा 1 वीक झाला असेल, मी नटसम्राट बघत होतो दुपारी टीव्हीवर. नाना सरांचं. नटसम्राट सिनेमा. सिनेमा बघत होतो टीव्हीवर. राईट. रात्री मी त्यातलं एक फोटो शोधला, त्याचं एक पोर्ट्रेट केलं. असंच रात्री कुणाचं? नाना नाना सरांचं? सरांचं. बरं. असंच रात्री शेअर केलं. 3-3:30ची वेळ. हा हां. फेसबुकला शेअर केलं माझ्या वॉलवर. बर बर वॉलवर शेअर ठीक आहे. केलं.
उठण्याचा टाइम माझा 11:30-12 जनरली दुसऱ्या दिवशी उठण्याचं, कारण सूर्यवंशी. अजूनही तेच शाबास. आहे. सो तोच वेळ. सकाळी 7-7:30ला माझा फोन रिंगिंग झाला. समोरून आवाज होता, नमस्कार प्रणव, नाना पाटेकर बोलतोय. आणि मला झोपेत थरारून घाम फुटला होता. त्यांचा फोन होता की तू काल जे केलंयस, जे काही तू आर्टवर्क केलंय ते मला प्लीज मेल करशील का, मला घरी लावायचं आहे माझ्या. झोप उडाली का? त्याच्यानंतर पुढचे 2 दिवस आली नाही. सकाळी 7:30 वाजता माझा फोन. मला असं सुरुवातीला वाटलं होतं की कोणीतरी गंमत करतंय, पण अजिबात गंमत नव्हती. फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे अजूनही आहे. बर. तो त्यांचाच नंबर होता, कारण मी त्या नंबरवर नंतर व्हॉट्सअप पण PDF पाठवलं होतं त्या पोर्ट्रेटचं म्हणून. आणि अगदी ओव्हरऑल माझ्याशी गप्पा मारल्या की तू कुठे राहतोस नाशिकमध्ये, नाशिकला आल्यावर भेटू, असं सगळं. काय झालं, पहिलं पोर्ट्रेट ज्यांनी शेअर केलं त्यांनाही मी आत्ता भेटलो. ज्यांनी पहिला फोन केला सेलिब्रिटी लिस्टमधले त्यांनाही मी आत्ता भेटलो. कारण या दोन्ही व्यक्तींना भेटण्याच्या आधी माझ्या मनात धडधड होती. आता ते तू समजू शकतो. दोन्ही अगदी अगदी अगदी. म्हणजे नाना सरांचं ऐकू नये, पण शरद सरांना अनुभवलंय. शरद सरांचा पॉडकास्ट आपल्या इथे झाला आणि ते इतके मोकळेपणाने गप्पा मारून नाही, समोर गेल्यावर भीती जाते ना, पण ते रूमचं दार उघडेपर्यंत भीती असते. ते येईपर्यंत असं वाटत होतं की अरे यांच्याशी बोलायचंय आपल्याला, आणि हा माणूस खूप खरं खरं बोलतो. शरद सरांनी छान ग्रीट केलं होतं ना मला, जेव्हा मी हॉटेलवर भेटायला गेलो तर मी ते पोर्ट्रेट घेऊन गेलो होतो. तेव्हाचं पोर्ट्रेट मी त्यावेळी दिलं, आता रिसेंटली 6 महिन्यापूर्वी. तर मी ते दिलं. मग एक सोबत मी तात्यारावांचं पण घेऊन गेलो होतो, तेही त्यांना दिलं. अरे वा. दोन्ही पोर्ट्रेट मी त्यांच्या स्वाधीन केले. आणि मग ते म्हणे थांब 2 मिनिटं, असं म्हणून ते आत गेले, त्या रूममध्ये गेले त्यांच्या हॉटेलच्या. आणि मधून एक मस्त अशी भगवी शाल आणि तात्यारावांचं एक असं मोठं मोमेंट असं घेऊन बाहेर आले. हे तुझ्यासाठी, असं म्हणून त्यांनी ती शाल पांघरली आणि तो मोमेंटो माझ्या हातात दिला. आणि एक इतकं छान त्यांनी एक वाक्य वापरलं ना, अजूनही मी ते लक्षात माझ्या आहे की जे पण करशील ते देशाला समर्पित कर आणि तुझ्याकडनं असं काम होऊ दे ज्याच्यातून तुला पॉझिटिव्हिटी मिळेल. वा वा. आणि हा माझ्यासाठी कानमंत्र असं आपण म्हणू शकतो असा होता. शरद सरांना भेटण्यापूर्वीची माझी धडधड आणि त्याच्यानंतरची वाढलेली धडधड याच्यात खूप फरक आहे, कारण ती धडधड नंतर पॉझिटिव्हिटीकडे टर्न करायला लागली होती. आता परत भेटायचंय अशी वाली ती होती. आता बघ, तू ही जी 2 नावं सांगितलीस ना आता, ही 2 नावं खूप मोठी आहेत बरं का, शरद पोंक्षे आणि नाना पाटेकर. प्रश्नच नाही. आणि ह्या अशा 2 लोकांचं पहिलं तू पोर्ट्रेट केलं. ते 2 लोक माझ्या लाईफ मधले ट्रिगर पॉइंट होते. नाना सरांचा पण किस्सा सांगतो. आता गणपती नंतर, म्हणजे गणपतीच्या वेळेस ते बिझी असतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. गणपती नंतर मी त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज केला होता, नाना सर व्हॉट्सअप बघत नाही असं माझ्या कानी आलं होतं. ठीक आहे, मेसेज करून बघूया म्हटलं. मग मी केला, म्हटलं सर मला भेटायचं आहे. त्यांचं आलं ये, लगेच खाली लोकेशन पण आलं व्हॉट्सअपवर. हो, लगेच खाली लोकेशन पण आलं, उद्या सकाळी 11 वाजता भेटू, नानाची वाडी. तिथे गेलो होतो मी आता भेटायला त्यांना. तिथे त्यांना पोर्ट्रेट, दोंड्याचं त्यांचं घर, सिंहगडच्या अलीकडे. तर तिथे ते पोर्ट्रेट त्यांना दिलं. मग छोटं पोर्ट्रेट घेऊन गेलो, त्यावर त्यांनी सिग्नेचर केली. ती सिग्नेचर माझ्या पोर्ट्रेटवर, म्हणजे माझ्याकडे आहे ती ठेवून म्हणून. सो त्यांनाही भेटणं एक अविस्मरणीय क्षण होता लाईफ मधला. सो असे हे 2 लोक माझ्यासाठी काय म्हणू शकतो ना आपण, मोटिवेशन किंवा एक हेच कर असं मला एक थाप देण्यासाठी आलेले होते सुरुवातीला, असं वाटतंय. आता मला जे माहिती आहे त्याच्यावरनं सांगतो तुला की तू त्यानंतर एक एक्झिबिशन भरवलंस. त्यानंतर म्हणजे पॅन्डेमिक ओपन व्हायला लागलं. बरोबर. पॅन्डेमिक नंतर ज्या वेळेला तुझी पोर्ट्रेट्स वाढायला लागली किंवा तू करायला लागलास, किंवा ज्या वेळेला असं वाटलं तुला की अरे यार मजा आ रहा है इसमें, बरोबर, कारण हे जोवर फील येत नाही ना प्रणव, मजा आ रहा है इसमें, त्याशिवाय ते प्रोडक्टिव्ह आउटपुट येत नाही. एक्झिबिशन तर खूप नंतर. मजा आ रहा है इसमें, ह्या मजा आ रहा है इसमें मध्ये मी 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले पॅन्डेमिक मध्ये. 1000 पोर्ट्रेट पॅन्डेमिक मध्ये 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले. पहिले एक्झिबिशन लावण्याआधी माझ्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड होतं. त्याच्याबद्दलच मला विचारायचं होतं, म्हणून तर मी विचारलं की वर्ल्ड रेकॉर्ड. मित्रांनो, पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड पॅन्डेमिक मध्ये 1000 पोर्ट्रेट्स आहे. कमाल आहे, कमाल. मी आज त्याला बोलवायची कारण हीच आहे, हे रेकॉर्ड होतात कशी 1000 पोर्ट्रेट. मग मी त्याच्यात झोकून दिलं ना स्वतःला. मग मी शोधायलाच लागलो. पण तुला माहिती होतं असं काहीतरी रेकॉर्ड होऊ शकतं? काय संबंध, माझ्या घरात डॉक्टर लोक आहेत सगळे, कोण सांगणार मला वर्ल्ड रेकॉर्ड काय असतं. नावं ऐकली होती. बरं, मग कसं काय घडलं ते पण असं कोइन्सिडेंट होता. मग मी झोकून द्यायला सुरुवात केली रे. मग पुढचं 1 वर्ष मी एवढंच करत होतो.
दुसरं काही केलं नाही मी. मग एक हे म्हणजे काय म्हणू शकतो ना आपण, एखादा ग्लॅमरस फेस पकडायचा किंवा एखाद्या वेगळ्या फील्डचा फेस पकडायचा, पोर्ट्रेट करायचं, त्यांना गिफ्ट करायचं, त्यांनाही ते आवडायला लागलं होतं. तोपर्यंत थोडंसं नावही कळायला लागलं होतं हळूहळू लोकांना. असं करता करता मी 1000 पोर्ट्रेट पूर्ण केले आणि मग मी काय करायचो, की 800 झाले तर मी एक Facebookला मेसेज ड्राफ्ट करायचो, की आता हे मी 800वं पोर्ट्रेट, मग मी स्वामींचं वगैरे पोर्ट्रेट शेअर करायचो त्यावेळी, की हे 800वं पोर्ट्रेट आहे माझं. राउंड फिगर आकडा व्हायचा ना तेव्हा. असंच मी 1000ची पण एक पोस्ट केली होती. त्यावेळी मला एक समोरून कॉन्टॅक्ट, अननोन नंबरवरून एक कॉन्टॅक्ट आला होता. मला म्हणे, "प्रणव, तुझं काम आम्ही बघतोय." हिंदीत होता फोन. "तुझं काम आम्ही बघतोय. खूप छान काम करतोयस आणि तू 1000 पोर्ट्रेट पूर्ण झाल्याचं तू आता एक Facebookला केलंय म्हणे एक 10-12 दिवसांपूर्वी. तर आम्हाला त्याचं काउंट कळेल का? किती दिवसात तू केलेत काय?" म्हटलं, "वर्षभरात." "अजून वर्ष व्हायचंय," म्हटलं, "संपायचंय. लास्ट महिना बाकी आहे." "वर्षभरात झालेत," म्हटलं, "1000." म्हणे, "एक छोटंसं कॉम्प्रेस फाईल करून आम्हाला देता येईल का?" म्हटलं, "हो, देईन ना." म्हणे, "मग आम्ही एक काम करतो." त्यांनी तोपर्यंत मला सांगितलं नाही कुठून बोलतोय, काय बोलतोय. म्हणे, "एक छोटासा व्हिडिओ कॉल केला तर तू आम्हाला दाखवू शकशील का, कसं काम करतो?" म्हटलं, "हो." पण मग मी खोदायला थोडी सुरुवात केली, की म्हटलं, "मग कशासाठी, काय?" म्हणे, "आम्ही अशा-अशा एक वर्ल्ड रेकॉर्ड एका कंपनीतनं असं-असं बोलतो आहे, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड. तर आपल्याला तिथे तुझं आपण ॲप्लिकेशन देऊया. बघूया म्हणे पुढे काय होतंय." अरे बापरे! म्हटलं, "ठीक आहे." मग एक मेंटल, आता वय वर्ष 21-22, तेव्हा माझी मेंटॅलिटी काय असेल, की जोपर्यंत हे पैसे मागत नाही तोपर्यंत काम करायचं. आणि पैसे मागितले की फ्रॉड आहे असं समजायचं. सो ठीक आहे म्हटलं, करूया. मग त्यांनी जसं प्रोसेस सांगितली तशी मी पूर्ण केली. त्यांचे फोन पण आले, मग व्हेरिफिकेशन झालं. मग मला एक गंमतच होती ती, मी पण करतच होतो. असं सगळं करत असताना मग पाडव्याच्या दिवशी 2022ला माझ्या घरी किट आलं. त्याच्यावर लिहिलेलं होतं, "यू आर वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर." हो, वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आई बाबांची प्रतिक्रिया काय होती? कारण हे खूप इंटरेस्टिंग आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आई-बाबा तोपर्यंत मेंटली सेटल झालेले होते, की हां, काहीतरी चांगलं घडतंय. काहीतरी बरं करते मुलगा. जे त्याला आवडत होतं त्यात तो आहे. त्याच्यात तो आहे. मुलगा हॅपी आहे, हे फिलिंग त्यांच्यासाठी छान होतं. राईट, हां, राईट. बाकी वर्ल्ड रेकॉर्ड समजून घ्यावं, ते समजावं, असा काही अट्टहास नाही. हां, वर्ल्ड रेकॉर्ड झालंय ही आनंदाचीच गोष्ट होती, नो डाउट. पण तो हॅपी आहे ना, हे जास्त इम्पॉर्टंट होतं. हं, हं. ही फिलिंग त्यांचं होतं. आता मला सांग, वर्ल्ड रेकॉर्ड झालं. हवा गेली का रे डोक्यात हवा? कशासाठी? जायलाच पाहिजे ना. नॉर्मल कसं होतं माणसाला, जरा थोडं काही जरा झालं आणि हे तर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रिस्क असते म्हणून सांग. हो, मान्य आहे. पण वर्ल्ड रेकॉर्ड कशाशी खातात हेच माहित नव्हतं रे मला. हवा कशाची म्हणजे दावली मला जातात? मी कशाची हवा घ्यावी हेच कळलं नाही. ती हवा 22व्या वर्षात घ्यायची कसली हे तर कळलं पाहिजे. राईट, राईट, मी राईट. वाढत होतो तोपर्यंत खेळातच, जेव्हा हं. वर्ल्ड रेकॉर्ड झालं. अच्छा. हां, मग याचं हे ग्लॅमर आहे किंवा याचं मी हवा करू शकतो, राईट. असं काही वाटलंच नाही तेव्हा. हां, ठीक आहे, झालं. इट्स ओके. असं मला एक होतं फिलिंग. अच्छा, ते वर्ल्ड रेकॉर्डचं ज्यावेळेला घरी आलं, हां. ते सगळं तुझी एक अ, एक स्वतःशी काहीतरी एक संवाद झाला असेल रे. मला माहिती आहे तो पर्सनल संवाद असतो खरं. पण जरा सांग ना यार, की काय वाटलं? कारण तो 1.5 वर्षाचा जो काळ आहे, ते मधले आधीचे 365 दिवस, ती एक तुझी धडपड, ती स्वतःशी असलेली काय म्हणूयात आपण, स्वतःशी असलेला तो लढा, झगडा, यार काहीतरी करायला पाहिजे. आणि आता या स्टेजला आलेलं हे सगळं वर्ल्ड रेकॉर्डचं भलं मोठं एक पायरी. त्या क्षणी तुला वैयक्तिकरित्या काय वाटलं? स्वतःला कमिट केलं, लगे राहू. दॅट्स ऑल. मी स्वतःला प्रॉमिस केलं, की आता हेच आहे. हेच करायचं आहे. हेच फील्ड आहे आणि रस्ता जरी थोडासा माहीत नसलेला असला, अननोन असला, खडतर असला, डेस्टिनेशन फिक्स होतं. आर्ट फील्डमध्ये जायचं होतं पहिल्यापासून. चाललोय ना तिकडे. सो जाऊया. आता 1000 पोर्ट्रेट्स झाली. मग हेच लोकांपर्यंत हळूहळू पसरत तर होतंच. म्हणजे नाशिक काय, मुंबई काय, ह्या लोकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी जात होतं. अशा वेळेला तुला एक्झिबिशनचा विचार हा कोणत्या कारणाने आला? म्हणजे तुझा उद्देश काय होता एक्झिबिशन आता भरवण्याचा? मी सगळ्यात मेन गंमत सांगू का? ह्या सगळ्या फेजमध्ये ना, माझ्या लाईफमध्ये लोकं खूप छान कनेक्ट व्हायला लागले होते. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये.
1000चा टप्पा जो माझा पूर्ण झाला. हां. ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट मला काय मिळाली असेल तर ते लोकं आहेत. माझ्या लाईफमध्ये येणारे पॉझिटिव्ह लोकं आहेत, जे मला पॉझिटिव्ह वाइब्स देतात. आपल्यासाठी युनिव्हर्सला वाइब्स देणारे लोकं माझ्या लाईफमध्ये आहेत. अजूनही तेच लोकं जे तेव्हा पण होते. सो त्यांच्यातल्याच मग काही लोकांनी मला असं सांगितलं, की "प्रणव, आपण एक काम करूया का? आपण 1 to 1 भेटूया का लोकांना?" म्हटलं, "कसं?" आणि "आपण एक्झिबिशन भरूया का पोर्ट्रेटचं?" म्हटलं, "हां, चालेल ना, का नाही?" तेव्हाही मी 23च वर्षाचा होतो. चालेल म्हटलं. "हो, भरूया." मग कुसुमाग्रज प्रतिष्ठान जे आहे नाशिकमध्ये, नाशिकला हां, मग तिथे पहिलं एक्झिबिशन करायचं पहिलं एक्झिबिशन नाशिकला झालं. नाशिकला झालं. आपल्या होम ग्राउंडवर खेळून बघू ना म्हटलं, हम्म, लोकं यायला तर हम्म, पाहिजे. हम्म, असं म्हणजे गेला तर 6 नाही तर प्लेट तर खेळता येईल असं हम्म, झालं. सो ठीक आहे म्हटलं भरूया. मग सगळा खटाटोप सुरू झाला. मग पप्पांनी त्यावेळी एक कंडिशन दिली होती. हम्म. तुझं फील्ड आहे ना, आता तुझ्या हौशी-मौजीसाठी घरातनं फायनान्स नाही होणार. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. फायनान्स नाही मिळत. फायनान्स नाही म्हणजे असं नाही. ते माझ्या मागे होते, की तुला लागेल तर सांग बरं का. तुला काही हवंय तर सांग बरं का. पण त्याच्या आधी कमिटमेंट अशी झाली होती, की मी कॅमेरा घेऊन देईन. त्याच्यानंतरच्या हौस-मौजी तुझ्या. ज्यावेळी कॅमेरा घेण्याची वेळ होती ना, त्यावेळेचं वाक्य डोक्यात होतं, की पप्पांनी सांगितलं होतं, की आता तुझ्या बेसिक नीड फुलफिल करू. तुला आवडतंय म्हणून गोष्टींना आम्ही नाही म्हणजे फार सपोर्ट नाही करणार फायनान्शियली. म्हटलं ठीक आहे, म्हणजे आता हे आपल्यालाच करणं आहे. सो मग मी केला खटाटोप जरा. तोपर्यंत थोडं सुरू पण झालं होतं. जरा लोकं यायला लागली होती. पहिलं एक्झिबिशन मी भरवलं. 85 पोर्ट्रेट्स होते पहिल्या एक्झिबिशनला. छान गर्दी जमली. नाशिकच्या बगरे गुरुजींकडनं मी त्याचं इनॉग्रेशन केलं. अ, छान रिस्पॉन्स होता 4 दिवसाचा. मजा आली. लोकांना महत्त्वाचं म्हणजे 1 to 1 भेटता आलं. अ, काही लोकं असे होते क्युरियस, की त्यांना माहितीच नव्हतं. ते फील्ड जाणून घेण्याची उत्सुकता होती. खुर्ची टाकून पोर्ट्रेट समोर बसून मला विचारत होते, की "हे कसं केलंय सांग?" अरे याची वा. मजा यायला लागली, की लोकं क्युरियस आहेत. लोकं नुसतं बघायचं म्हणून बघत नाहीये. लोकं त्यात प्रश्नही पडतायत, त्याची उत्तरे शोधायला येतायत. वा वा. सो राईट. हे माझ्यासाठी जास्ती गमतीदार होतं. बरोबर बरोबर. कारण हां, लोकांशी बोलल्यानंतर ना आपण कुठे आहोत याचा अंदाज येतो. हां. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही. अगदी, अगदी. म्हणजे लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात ना प्रणव, त्याच्यातनं माणसाला पुढच्या गोष्टी पण कळायला लागतात, की आपल्याला काय करायचंय आणि व्हेअर एक्झॅक्टली वी आर. येस. बरोबर. तर तो मला वाटतं तुझ्या एक पहिल्या एक्झिबिशनचा आउटकम असेल, हां. की मला अरे मजा यायला लागली होती लोकांमध्ये, हां, की लोकं येतायत, ॲप्रिशिएट करतायत. प्लस आणि वय वर्ष 22-23 रे कोणाला कौतुक नकोय? हवंच आहे. आर्टिस्टला काय हवंय? कौतुक. ते होतं एक्झिबिशनमधनं. हं, वर्ल्ड रेकॉर्ड मी मांडून ठेवला होता मस्त एका कॉर्नरला. वाह! लोकं तेही बघायचे. सो असं सगळं पहिलं एक्झिबिशन माझं मस्त पार पडलं. सुंदर. त्यावेळेला मला त्या एक्झिबिशनमध्ये तू विक्री केलीस नाही. पोर्ट्रेटची? मी कुठल्याच एक्झिबिशनमध्ये विक्री करत नाही. विक्री करत नाहीस. मग आता मला सांग, हे आता तू हे कशा पद्धतीने करतो मला जाणून कशासाठी घ्यायचंय, की अरे हे बाबा याच्यासाठी काहीतरी बेअर मिनिमम खर्च तर येतो ना. मग हे नुसतंच आपलं आवडतोय व्यक्ती, छान वाटतोय चेहरा, घे पोर्ट्रेट आणि कर आणि जा देऊन ये. ए किती दिवस चालायचं बॉस? मग हे नाही, नाही. काहीतरी कुठेतरी किंवा हा तुझा ब्रेड अँड बटरचा विषय होऊ शकतो किंवा चरितार्थाचं साधन होऊ शकतं. या ट्रॅकवर तू कधी आलास? पहिलं एक्झिबिशन होण्याच्या आधीच. ज्यावेळी मी एक्झिबिशन पहिलं भरवलं, त्याच्या आधी याच्यातनं माझा सोर्स ऑफ इन्कम सुरू झालेला होता. त्याची एक गंमत आहे मी तुला सांगतो. मी स्वतः स्वामी सेवक आहे. मी स्वामी समर्थांना प्रचंड मानतो. अगदी माझ्या घरात सगळेच मानतात. अ, मी काय करायचो, की मला नाही फार काही वेगळं करता आलं, नाही वेगळं करायला मिळालं, तर मी मस्त एक स्वामींचं पोर्ट्रेट करायचो. त्यांनी मला प्रसन्न वाटायचं. मी माझ्यासाठी ते पोर्ट्रेट करायचो. असं करत स्वामींचं खूप कलेक्शन माझ्याकडे झालं होतं पोर्ट्रेटचं. बरं. ठीक आहे. मग मी ते Facebookला पण शेअर करायचो. मग Facebookवरनं एका ताईंनी माझा नंबर घेतला. मेसेंजरला मेसेज करून. मला म्हणे, "प्रणव, हे पोर्ट्रेट" एक ठराविक पोर्ट्रेट त्यांनी मला पाठवलं. मला म्हणे, "हे खूप आवडलंय आणि आम्हाला याची फ्रेम मिळेल का?" म्हटलं, "नाही." पहिल्यांदाच फोन होता असा, फ्रेम मिळेल का वगैरे. म्हटलं, "नाही हो, मी कधी फ्रेम बिम कोणाला करून दिल्या. हं. मी आतापर्यंत सोशल मीडियावरच शेअर करतोय फक्त." म्हणे, "प्लीज दे ना करून फ्रेम." म्हटलं, "ठीक आहे." मग मी एक वेंडर शोधला नाशिकमध्येच. म्हटलं, "अरे, आपल्याला असं-असं इतक्या बाय इतक्याची फ्रेम केवढ्याला जाईल?" मला म्हणे, ₹1100. मग मी त्यांना सांगितलं, ₹1100 ला फ्रेम आहे म्हटलं. "ठीक आहे," म्हणे. म्हटलं, "कुरिअरचे चार्जेस वेगळे." "हां, ठीक आहे," म्हणे. मग ₹100 कुरिअरचे चार्जेस. ₹1200 त्यांनी मला सेंड केले. ₹1200 मी वेंडरला सेंड केले. ठीक आहे, झालं.
फ्रेम पोहोचली, मला फोन आला समोरून. पुण्यातच आली होती फ्रेम, कुरिअर झाली होती. मला फोन आला, मला म्हणे प्रणव, फोन आल्यानंतर मी थोडा दपकलो. मला वाटलं काहीतरी झालं, म्हटलं गडबड, हे फ्रेम बीम त्यांना झंझट करायलाच नको पाहिजे होती म्हटलं आपण, असं एक माझ्या डोक्यात थॉट. फोन आला, मला म्हणे प्रणव पोर्ट्रेट प्रचंड छान झालंय, प्रसन्न वाटतंय घरात. मोठं पोर्ट्रेट केलं होतं, 2 फूट 2.5 फुटाचं काहीतरी. बर. खूप छान झालंय म्हणे पोर्ट्रेट. म्हटलं वा वा छान. मला म्हणे मी तुला संध्याकाळी 7 वाजता फोन करते, माझ्या सासऱ्यांना तुझ्याशी बोलायचं. म्हटलं ठीक आहे, करा म्हटलं. ते सकाळी 11 ते संध्याकाळी 7 मला खूप भीती वाटत होती. सासरे काय बोलणार आहेत म्हटलं, आणि त्यांनी फोन ठेवता सांगितलं माझे सासरे सिद्ध पुरुष आहेत म्हणे. म्हटलं, अरे बापरे, बरं करा म्हटलं फोन. केला 7 वाजता, शार्प 7 वाजता फोन आला. मला म्हणे मी स्पीकरवर फोन टाकते, ते बोलतील, तेवढं ऐक. ठीक आहे म्हटलं. त्यांनी फोन घेतला. मला म्हणे प्रणवा, अगदी खडा आवाज, प्रणवा तू काय केलंय, या कलेला काय म्हणता, या फ्रेमला काय म्हणता, मला काही माहित नाही. तू जे केलंय ते करत राहा, तुला स्वामींनी स्पर्श केलाय, असं म्हणून त्या माणसाने फोन केला. वा, बस तिथून सुरुवात आशीर्वाद. झाली. तिथून करेक्ट सुरुवात झाली हे माझं ब्रेड बटर होण्याच्या गोष्टीसाठी. त्यावेळेला तुला वाटलं? त्यावेळी मला वाटलं म्हणण्यापेक्षा ते सुरूच झालं, बाय डिफॉल्ट सुरू झालं. हा, म्हणजे हे अचानक सुरू झालेलं की की बाबा त्यांना फ्रेम पाहिजे होती, वेंडॉर घडवून आलं. सापडला, हे सगळं स्वामींनी घडवून आणलं. कदाचित ठीक आहे, हे सगळं लिखित होतं. हा, हे सुरू झालं. मग हळूहळू अननोन नंबरवरनं कॉन्टॅक्ट यायला लागले. मग प्रणव आम्हाला हे पोर्ट्रेट मिळेल का, मग मला माझ्या बेबीचं पोर्ट्रेट करायचं आहे, आम्हाला आमचं फॅमिली पोर्ट्रेट करायचं आहे, आम्हाला आमचं कपल पोर्ट्रेट हवंय. बर. मग मला असंच मग जवळच्या 1-2 आर्टिस्ट लोकांनी मला सांगितलं की प्रणव एक रेट फिक्स कर, की ही साईजची हे रेट, स्वतःचे पण घे, इलेक्ट्रिसिटी वापरतोय ना, स्वतःचे रेट घे. मग एक स्टँडर्ड अमाऊंट मी सेट केली. मग मी चार्ट बनवला. मग 8x12 साईजपासनं ते अगदी 10 फीटपर्यंत तुम्हाला हवे तेवढ्या फ्रेम्स, मग असं चार्ट आहे पूर्ण प्रॉपर. मग आता मी तो कन्व्हे करतो. मग एक स्टँडर्ड अमाऊंट त्याच्यासाठी मी सांगतो, ती यायला सुरुवात झाली. तिथून पहिल्या एक्झिबिशन नंतरचे जे एक्झिबिशन केले हे मी स्वखर्चातनं केले. किती एक्झिबिशन्स केली? 6 एक्झिबिशन माझे पूर्ण झाले. 6 एक्झिबिशन झाले? 6 एक्झिबिशन झाले. अरे तुझं वय काय, तू केलंस काय? हा, म्हणजे हे तू मला 22 नंतरची सगळी डेव्हलपमेंट सांगतोय, 21-22 हे 25 आहे, 3-4 वर्षात तू 6 मी एक्झिबिशन. पण 25च आहे. अच्छा, तू 2000 चाइल्ड आहे का? 2000. अरे देवा, अरे देवा, नाही अरे देवा चांगलं का? सो म्हणजे तुला मोजायचं नाही तुझं वय, जे आता चालू आहे तेच. ते जे वाक्य होतं ना, तुला स्वामींनी स्पर्श केलाय, तिथे मला नाही वाटत एज फॅक्टर आहे. तो ब्लेसिंग वर्कआउट झालेत पुढे सगळे. सो तिथून पुढे मग म्हणजे तुझ्या आत्ता या एवढ्या आपण 2.5-3 वर्षांच्या कालावधीत 4 वर्षांच्या कालावधीत 6 एक्झिबिशन्स झाली. पहिलं नाशिकला झालं, पहिलं नाशिक झालं, नंतर मी पुण्यात केलं. पुण्यातही केलंस? पुण्यात मी 2 केले. बर, कुठे कुठे झाली पुण्यात? बालगंधर्वला 1 केलं. पहिलं एक्झिबिशन मी बाळासाहेब ठाकरे कलादालन केलं होतं, सारसबागेसमोर. सारसबागेच्या इथलं. त्याचं पण एक गंमत आहे. ह्या सगळ्या फेजमध्ये मी तुला सांगतो, मी जसं पहिलं म्हणलं ना, लोक कनेक्ट झाले, ह्या सगळ्या फेजमध्ये झालं काय अजून एक गंमत तुला सांगतो. ज्यावेळी हे सगळं प्रोसेस सुरू होती त्यावेळी असं जनरली होत होतं की कोणाचा तरी बर्थडे असायचा म्हणून मी ओकेजनली पोर्ट्रेट करायचो, कोणीतरी अनफॉर्च्युनेटली एक्सपायर व्हायचं म्हणून मी पोर्ट्रेट करायचो. असंच मी पोर्ट्रेट माईंचं गेलो होतं. ठीक आहे, असं मी पोर्ट्रेट माईंचं केलं होतं. माईंचं म्हणजे ताईचं आणि माईचं केलं होतं, सोबतचं पोर्ट्रेट होतं दोघींचं. पण तोवर तू ममता ताईला ओळखत होतास? संबंध मित्रांनो, ताई माई हे जे सांगतोय ना, हे नाव एकाच व्यक्तीशी निगडीत राहतं जे आपल्याला परिचित आहे, सिंधुताई सपकाळ. त्यांचं आणि त्यांची कन्या, की त्यांनी त्यांची ममता आपल्याला जी दिलेली आहे ती ममता सिंधुताई सपकाळ, त्यांच्याबद्दल तो सांगतोय. खरंच ममता दिली आहे, बरोबर आहे. सो त्या गेल्यानंतर ते सगळंच टीव्हीला सुरू होतं ऑफकोर्स, त्या जाण्याचं सगळं. सो त्यावेळी मी ताईला टीव्हीत बघितलं. ते नंतर माईंबद्दल वाचलं होतं, माहिती होतं, पण यांना कधी कनेक्ट होऊ शकू हा थॉटही नाही डोक्यात, आणि संबंधच नाही ना कधी. सोशल मीडियावर कोणीतरी असेल मग कोणाला तरी थ्रू जावं हे काही नाही, विषयच नाही. जे समोरून लोक कनेक्ट होते ते तेवढेच, मी कोणीच समोर म्हणजे मी माझ्याकडनं फक्त ज्यांचे पोर्ट्रेट करायचो त्यांनाच मी कनेक्ट व्हायचो. ठीक आहे, ते पोर्ट्रेट मी केलं दोघींचं, आणि
मुंबईला एक दादा आहे सुधीर मुळीक म्हणून, तर तो ताईला पण कनेक्टेड आहे. आणि फेसबुकला लकीली आम्ही पण कनेक्टेड होतो. तर मी त्याला ते पोर्ट्रेट पाठवलं. त्याला म्हटलं मला ताईला द्यायचं आहे. तर मग ठीक आहे म्हणे, मी पाठवतो ताईला. मग त्यांनी पाठवलं आणि ताईला नंबर पण दिला. मला पण ताईचा नंबर मिळाला, ममता ताईचा. तर नंबर आला. त्यानंतर मी मेसेज केला WhatsAppवर. म्हटलं, "ताई आपल्याला आपण बोलू शकतो का फोनवर?" मग तोपर्यंत ते पोर्ट्रेट तिला पोहोचलेलं होतं. बर म्हणे, "मी कामावरून फोन करते." ताईचा फोन आला. खूप नाही 5-7 मिनिटं, 4-5 मिनिटं बोललो फोनवर. एक एक वाक्य मला ओढावून घेणारं होतं ते म्हणजे, "प्रणव तू घेऊन ये हे." ठीक आहे म्हटलं, "मी घेऊन येतो." मी घेऊन गेलो. ॲक्चुअली आईला मिठी मारावी तशी पोर्ट्रेटला मिठी तिने मारली होती. आणि म्हणजे काय म्हणतो ना, की हे पोर्ट्रेट एवढं लाईव्ह आहे. कोणीतरी व्यक्ती परत आल्याचं हे फिलिंग आहे. हे त्यावेळी मला कळलं होतं, की मी असं काहीतरी केलंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही कनेक्ट झालो, ताई आणि मी. आणि त्यानंतर मग आता तर सगळं जग जाहीर आहे आमचं रिलेशन किंवा ताई आणि माझ्यामध्ये बहीण-भावाचं जे नातं आहे. त्यानंतर मग आपण होतो सेकंड एक्झिबिशनवर. मग आमच्या दोघांमध्ये अशीच चर्चा होत असताना एक माईंच्या वाढदिवसाच्या दिवशी मी ताईला एक असं जस्ट एक प्लॅन दिला. ताईला म्हटलं, "आपण एक एक्झिबिशन भरूया का? तू सपोर्ट करशील का मला पुण्यात?" "हो, चालेल ना," म्हणे, "करूया." म्हटलं, "आपण माईंवर करूया का?" म्हटलं, "ठीक." आम्ही मग बर्थडेचंच ओकेजन पकडलं आणि त्यावेळी आम्ही माईंचं एक एक्झिबिशन भरवलं होतं. बाळासाहेब ठाकरे स्मारकात 2022-23 ची गोष्ट मे बी, आठवत नाही मला. पण त्यावेळी माझं सेकंड एक्झिबिशन झालं. तेजस्विनी ताई होती ओपनिंगला, कारण तिने माईंचा रोल केला होता. हा हा मी तेजस्विनी सिंधुताई पंडित. सपकाळ. त्याच्यात एक गमतीशीर किस्सा असा, माझ्या पप्पांना टेन्शन, हा वन वे म्हणे, इथे लोक येतील का हा हा एक्झिबिशनच्या बाहेर. हा थोडीशी मोठी उडी होती ना अजून, येतील का म्हणे लोक. म्हटलं बघू, पहिल्या याला आले, दुसऱ्या याला पण येतील असं म्हणून मग ते एक्झिबिशन भरवलं. खूप सुंदर रिस्पॉन्स होता. माईंचेच लेकरं खूप होते. तेजस्विनी पंडितने ओपनिंग केलं. हां, तेजस्विनी ताई होती, ममता ताई होती. हे सगळेजण होते ओपनिंगला. पण रिस्पॉन्स प्रचंड छान होता. आणि एक्झिबिशन भरवावं हे तिथे माझं शिक्कामोर्तब झालं. की आता एक्झिबिशन करायचेत. असं एक तिथे ठरलं होतं. मग तिथे आम्ही पूर्ण माईंचे आणि असे मिक्स पोर्ट्रेट होते. म्हणजे काही माझे आर्टवर्क्स आणि काही 70% 80% माईंचं वा एक्झिबिशन होतं. बरोबर. असं सगळं ते दुसरं एक्झिबिशन असं झालं. दुसरं एक्झिबिशन झालं. बरोबर. Yes. आणि माझ्या मते ना, आत्ताच्या तुझ्या या प्रवासामधला माइलस्टोन ठरावा तो मुंबईचं तुझं एक्झिबिशन. कमाल, हा माइलस्टोन आहे तुझ्या आयुष्यातला. कमाल. कारण तू पीपल ॲट लार्ज लोकांना भेटलास आणि त्यामुळे असंख्य लोकांना कनेक्ट झालास विदिन 4 to 5 days ऑफ युअर एक्झिबिशन. बरोबर. 4 ते 5 दिवसात कुठच्या कुठे गेलास तू प्रणव? म्हणजे एकीकडे तुला पुरस्काराने सन्मानित होत होतं. सगळीकडे कौतुकं होत होती. आता तू अनेक ठिकाणी व्याख्यानांना जातोयस. अनेक ठिकाणी मोटिव्हेशनल स्पीकर झालायस. अ, वयाचं आणि ह्या कर्तृत्वाचं तसं काही कुठं गणितच नाही जुळत आहे. असंख्य लोकांना हे प्रश्न पडणार आहेत, की "अरे ह्या माणसाचं वय काय आहे? अरे माणूस नाही, हा युवक आहे, युवक, तरुण." आणि कमाल आहे हे सगळं. पण तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो मला असं वाटतं ना, तू लोकांना सांगावास, की मुंबईमधल्या एक्झिबिशनने काय बदललं तुझ्या आयुष्यात? खूप बदललं. म्हणजे जे लोकांना वन टू वन भेटू, लोकांची सल्लामसलत होईल, भेटणं होईल, असं जे एक होतं ना डोक्यात, ते तिथे मुंबईला कुठे होतं रे एक्झिबिशन? प्रभादेवीला आपलं पु. ल. देशपांडे आर्ट गॅलरी. वा. हां. गंमत सांगतो, मी एक्झिबिशन इथे करायचं, इथेच करायचं यासाठी मी इतका अट्टहास केला होता. माझ्या ठाण्यात वृंदाताई म्हणून आहे आणि मला असं कळलं होतं, की तिथल्या ज्या क्युरेटर आहे, ह्या तिच्या खूप चांगल्या ओळखीच्या आहे. तिथलं मी काम पण पूर्ण होऊ दिलं नव्हतं, त्यावेळी मी एक्झिबिशन भरवलंय तिथे. म्हणजे माझं एक्झिबिशन सुरू असताना बाहेर ते खर्रं-खर्रं वाजत होतं सगळं. वुडन कटिंग चालू होतं, कुठेतरी कलरिंग चालू होतं, असं सगळं ते सुरू होतं. त्यावेळी मी एक्झिबिशन भरवलंय. पहिलं एक्झिबिशन माझं होतं तिथलं. पहिलं एक्झिबिशन असताना अरे काय रिस्पॉन्स मिळाला त्या एक्झिबिशनला, कमाल. आणि मला लोकं आलीत हे तर माझ्यासाठी म्हणजे एक सरप्राईज आहेच. वंडर सरप्राईज आहे माझ्यासाठी. पण माझ्या एका मेसेजवर लोकं आलीत WhatsAppच्या. हे माझ्यासाठी
म्हणजे असं खूप कनेक्ट करणार आहे त्यांना, की कोणीही अगदी अगदी समीर वानखेडे सरांसारखा माणूस माझ्या एका व्हॉट्सअप मेसेजवर एक्झिबिशन पर्यंत आले होते. सो माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी तिथे येणं, त्यांनी ते बघणं, ही गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. रादर असे खूप, म्हणजे मी प्रसाद दादाचा किस्सा तुला सांगतो. प्रसाद ओक. प्रसाद प्रसाद ओक त्यांचं, की असं माझ्यासाठी सरप्रायझिंग होतं ती गोष्ट. त्यांचा पिक्चर येणार होता सुशीला सुजित त्यावेळी, स्वप्नील दादा आणि स्वप्नील सोनाली ताई सोनाली कुलकर्णी, आणि सिनियर सोनाली. हां हां तर त्यांचा सगळ्यांचा तो पिक्चर. आणि मी त्याला जस्ट 2-3 आठवडाभर आधी मेसेज केला होता, की प्रसाद दादा मी एक्झिबिशन करतो. वेगळा नंबर होते या लोकांचे. आता सगळ्यांचे. आता नाही रे. आताचाच किस्सा आहे ना तो. 1-2-3 अच्छा. महिने झाले एक्झिबिशनला. हां, एप्रिलमध्ये केलं मी ते. वा. गेल्या एप्रिलमध्ये. सो त्याला मी मेसेज केला, की प्रसाद दादा मी एक्झिबिशन करतोय आणि मला ओपनिंगला तू हवा आहेस. मग मला माहिती होतं, की तो प्रमोशनच्या गडबडीत आहे. पण अरे त्यांनी एका माझ्या मेसेजवर त्यांनी ऑडिओ मेसेज टाकला, की मला तुझं टायमिंग कळवतं काय? मग मी त्याला टायमिंग कळवलं. मग मंजिरी ताईचा मला फोन आला. मला म्हणे येतो आम्ही दोघं पण येतो. स्वप्नीलला पण सांगितलं म्हणे. माझ्यासाठी हे जास्ती सरप्रायझिंग होतं. स्वप्नील दादा पण येणार आहे. ठीक आहे म्हणे येतो. आणि ते आले. 4 वाजता ओपनिंग होतं. अगदी एवढ्या मेसेजवर प्रसाद दादा स्वप्नील आला. पण आला. हो. एवढ्या मेसेजवर प्रसाद दादा आला होता. आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे. कारण आज प्रसाद इतक्या मोठ्या पातळीवर आहे, प्रश्नच नाही. इतका तो फेमस तर आहेच. हे बघ, प्रसाद दादा आणि कुठल्याही माझ्यापेक्षा कोणीही मोठ्याच पातळीवर आहे रे. म्हणजे कुठल्याही फील्डचं माणूस तू त्याच्यात पकड. सगळे माझ्यापेक्षा मोठ्याच पातळीवर आहे. माझ्या एका मेसेजवर कोणीतरी यावं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला म्हणजे आय एम सो लकी किंवा आय एम सो ब्लेस्ड की हे लोक ना ऍक्च्युली लहान भावासारखा जीव लावतात. म्हणजे आता हे झालं मुंबईचं एक्झिबिशन. मी ज्यावेळी बालगंधर्वला माझं 5वं एक्झिबिशन केलं होतं पुण्यात, त्यावेळी मी मृणाल ताईला पण हाच मेसेज केला होता, की मृणाल कुलकर्णी. मृणाल कुलकर्णी ताईला म्हटलं, ताई तुला यायचं एक्झिबिशन, मला ओपनिंगला तू हवी आहेस, दॅट्स ऑल. असा मी मेसेज तिला केला होता, अगदी हक्काने, मोठी बहीण म्हणून. ती दुसऱ्या दिवशी युएसला जाणार होती. मला म्हणे माझं पॅकिंग आहे. म्हटलं 1 तास लेट कर प्लीज. ती आली होती एक्झिबिशनला ओपनिंगला. अरे वा. आणि म्हणजे ह्या सगळ्याच्या पलीकडे माझी फक्त कनेक्टिव्हिटी आहे त्यांच्याशी. एक पॉझिटिव्ह कनेक्टिव्हिटी आहे माझी त्यांच्याशी. काही देणं घेणं नाही. नाही. म्हणून ते नातं जास्त चांगलं टिकतं. काहीच नाहीये. राईट राईट. मला फक्त त्यांनी यावं ही एवढीच अपेक्षा आहे. कलेला दिलेली दाद आहे प्रणव. कारण असं कोण येत नाही रे. नाही येत. असे तर नाहीच येत की ज्या लोकांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलेलं आहे, या समाजात नाव आहे त्यांचं, ते त्यांच्या कर्तृत्वाने मोठे झालेले आहेत. ही सगळी मंडळी केवळ एका फोन कॉलवर येणं. सो इट्स तुझ्या कलेवर असलेलं त्यांचं विश्वास, प्रेम आणि तुझ्याशी असलेला त्यांचा प्रेमाचा संबंध. मंजिरी भावे, आपलं मंजिरी भावे ताई आहे, तिला मी मेसेज केला होता, की ताई तुला एक्झिबिशनला यायचंय बरं का, एक इन्व्हायटी म्हणून. म्हणे ठीक आहे मी येते. मग मी तिला एक असा घाबरत मेसेज केला होता. म्हटलं सुबोध दादाला सांग ना एक्झिबिशनला यायला. एवढाच मेसेज करून मी सोडला होता विषय. मेसेज रीड झाला होता. तर तिचं आलं होतं लेट सी असं. मंजिरी सुबोध भावे. लेट सी असं आलं होतं. आणि मग एक्झिबिशनच्या आदल्या दिवशी रात्री मला 11-11:30ला मेसेज केला, की उद्या 11 वाजता आम्ही दोघंही येतोय. दादा पण येतोय. सोबत पण आला. हो. म्हटलं दादा पण येतोय. हो म्हणे येतोय. हे असे ना हिरे आले होते माझ्याकडे सगळे मुंबईत. आणि जे क्युरेटर होत्या ज्यांच्या मागे मी एवढं लागलो होतो, त्या अजूनही मला गेल्यावर म्हटलं सगळे एक्झिबिशन प्रणवचे नाही ना. आणि हेच सगळे लोक, भरत बलवल्लींसारखा सिनियर सिंगर, ज्या माणसाला गाडीत बसलं की असं वाटतं की पहिलं त्यांचं हरिमना गाणं लावावं. भरत बलवल्ली सरांसारखा माणूस, मी फक्त सांगितलं होतं की सर आपल्याला भेटायचं आहे एक्झिबिशनला. समोरून फोन करून प्रणव मी येतोय हे त्यांनी मला सांगितलं होतं. 3 वाजेपर्यंत मी पोहोचतो. खूप होतं माझ्यासाठी ही गोष्ट. आणि असे खूप लोक आलेत, म्हणजे मी नावं घेऊ शकत नाही, कोणाचं राहून जाईल याची भीती वाटते, एवढे लोक आलेत वा 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 मुंबईत. या लोकांचे सगळ्यांचे भरभरून शुभेच्छा, आशीर्वाद सगळे तुझ्या पाठीशी भरभक्कम असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आता तुला नवीन काय राहिलेलं नाही आणि तू लोकांना नवीन राहिलेलं नाही, असं झालंय. आणि मी तुला सांगू का, एक याच्यात म्हणजे प्लस पॉइंट काय आहे ना, की फक्त आर्टिस्ट म्हणून, फक्त ऍज अ पर्सन म्हणून ते लोक माझ्याकडे बघत नाही. लहान भाऊ म्हणून ते लोक सगळे माझ्याकडे बघतात.
मी धर्मवीर 2 बघितला होता. हम्म. रात्रीचा शो होता. त्यावेळी 2:30-3 वाजता मी प्रवीण दादाला मेसेज केला, प्रवीण तरडे. दादा कमाल पिक्चर केलाय रे. मस्त. म्हणजे ॲप्रिशिएट जस्ट एक मेसेज केला होता. एवढ्या रात्री मला त्याचा ऑडिओ आला होता. "तू जे एवढे छान पोर्ट्रेट करत असशील तर आम्हाला छान सिनेमे करायला नको का?" वा 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 सो वा. मला मला काय वाटतं ना, की पोर्ट्रेट इज इक्वल टू प्रणव हे जे झालंय ना, हे मला टिकून ठेवायचं आहे. वा वा. आणि त्याचसाठी ही सगळी धडपड आहे. आणि ह्या सगळ्या लोकांचे माझ्यासकट भरभक्कम शुभेच्छा आणि पाठबळ आहे ना तुला. काय म्हणजे बरं तू कुठे विचारांच्या दृष्टीने हलणारा नाहीये, हलायला लागलास तर आम्ही आहोत सगळेजण. एक्झिबिशन हे एक निमित्त होतं, पण या एक्झिबिशनच्या निमित्तानं असंख्य लोक तुझ्याशी जोडले गेले आणि या सगळ्यांच्या भरभक्कम पाठिंबा आहे, विश्वास आहे, शुभेच्छा आहेत, आशीर्वाद आहेत. म्हणून हा प्रवास तुझा अजून मोठ्या म्हणजे एक्सप्रेस हायवेवर जाणार आहे आणि जातोय, राईट. आता ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला अवॉर्ड्स मिळत गेली हे मी जसं सांगितलं. मी 1 मिनिटं तुला एक मागच्या मुद्द्याला फक्त एक हा हा. करून येतो, की तू जो मला विचारला होता, की पहिला वर्ल्ड रेकॉर्ड झाल्यानंतर डोक्यात हवा नाही गेली का? हम्म. त्याचा प्रश्न ना आता मी इथे आहे. म्हणजे मी जे म्हणतो ना, मी स्वामींचं करतो, स्वामींना मांडतो. याचं रिझन मी सांगतो, की आताही डोक्यात हेच आहे, की हे त्यांनी दिलंय. जे आता मी आहे. क्या बात आहे. हां. त्यांनी दिलंय ना त्यांच्या इच्छेनुसार. सो त्यांना हवंय तेव्हा ते हिरकावून पण घेऊ शकतात, जर मी माच करायला लागलो त्या गोष्टीचं. तुला सांगू, हे जर भान प्रत्येक आर्टिस्टने जगातल्या प्रत्येकाने ठेवलं ना, तर माणूस खूप आणि मुळात सुंदर जीवन मला जगेल. असं वाटतं मी त्याचा काय म्हणू शकतो आपण, त्याचा ॲटिट्यूड मिरवणारा मी कोण? जर त्यांनी दिलंय हे माझं जे पहिल्याच माझं वेळेस नाही, ठरलंय. जे माझं नाही ते त्याचंच आहे. जर पहिली फ्रेम जर त्यांची जाऊन जर मला तिथून ट्रिगर झालं असेल, की हे तुझं ब्रेड बटर आहे. तर माझ्या ब्रेड बटरवर मी ॲटिट्यूड का दाखवावं? ह्याच्यावरनं मला ना एक संदर्भ आठवतोय. सुंदरकांड हे एक प्रकरण आहे रामायणामधलं. त्याच्यामध्ये मारुतीरायांना काही जबाबदारी दिली जाते, तुला माहिती आहे. हं. ते जबाबदारी पूर्ण करून जेव्हा परत श्रीरामांना भेटतात, तेव्हा श्रीराम त्याला घट्ट मिठी मारतात मारुतीरायांना आणि सांगतात की तू काय केलेस तुला माहित नाहीये आणि तुझ्यामुळे मी तुझ्या बाबतीत मी उतराई कसा होऊ मला कळत नाही. त्यावेळेला मारुतीरायांच्या डोळ्यात अश्रू येतात आणि त्यावेळेला ते 2 ओळी जे सांगतात, "सो सव तव प्रताप रघुराई, नाथ न कचू मोरी प्रभुताई." देवा हे सगळा तुझाच प्रताप आहे. हे सगळं तुझंच आहे. मी कोण हे करणारा? मी कोणीच नाहीये, कारण माझं सगळंच तुझ्याकडे आहे. अगदी. आणि अगदी मला खरी जे गोष्ट. मिळालंय हे मुळातच तुझं असल्यामुळे मी कोणीच नाहीये. सो सव तव प्रताप रघुराई, हा सगळा पराक्रम देवा तुझा प्रश्नच आहे. नाही. हा भाव प्रणव खूप मोठा करतो रे मला माणसाला. असं वाटतं जर पहिल्या फ्रेममधनं ₹1100 त्यांनी दिले ना, मग इथून पुढच्या सगळ्या फ्रेमचे पैसे तेच देतात मला. वा वा वा. दॅट्स ऑल. आणि हे जे आध्यात्मिक अधिष्ठान आहे ना प्रत्येकाचं, हे माणसाला खूप मोठं बळ देतं. कारण आज खूप गरजेची गोष्ट आहे की आपण सनातन वैदिक धर्म पुढे नेणं म्हणण्यापेक्षा तो पुढे आहे हे आपल्याला जगाला सांगायची वेळ अगदी, आली, अगदी, अगदी. की हाच एकमेव मार्ग आहे. मला बरेच लोक हा प्रश्न विचारतात, "तू स्वामींना मानतो म्हणजे तू काय करतो?" हम्म. मी अशा एका गोष्टीला अनसरेबल आहे याची भीती मनात असते माझ्या. That's all. की मी ही जर काहीतरी चुकीचं थोडंफार लिटल बिट केलं ना, तर मी कोणाला तरी आन्सर देण्यासाठी पात्र आहे. अनसरेबल नाही राहायचंय. म्हणून मी स्वामींना मानतो. अशी एक शक्ती आहे ती. जर चुकलास तर कान पकडायला रेडी आहे. सो शक्यतो प्रयत्न हा आहे की चुकू नये. ते नो नॉनसेन्स रूप आहे देवाचं. नो नॉनसेन्स रूप आहे. त्याला नाही चालत. नॉनसेन्स चालतच नाही त्यांना. ते एक घाव 2 तुकडेवाले आहेत कार्यक्रम. हो, हो, हो. की तू जरा चुकला, तुला शासन होणार, हो. तुला त्याची शिक्षा होणार, परत मी तुला ट्रॅकवर आणणारच, पण तुला कान धरणार तुझा. हे चुकलाय तू. स्वामी माझ्या सोबत असता याच्यावर एक वेगळा पॉडकास्ट होईल माझा. एवढे माझ्याकडे किस्से आहेत. मी तुला एक 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 छोटासा किस्सा सांगतो. 6 एक्झिबिशन झालेत. पहिले 5 जे झाले, ठाण्यात 1 झालं, पुण्यात 2 झाले, नाशकात 2 झाले. ठीक आहे. 5ही एक्झिबिशन मधला एक कॉमन एक्सपिरियन्स सांगतो मी तुला. सगळं एक्झिबिशन होतं पूर्ण. सगळे लोक येतात, बघतात. नोन लोक असतात, अननोन लोक असतात, इन्व्हायटीज असतात.
रिव्ह्यू मस्त लिहितात, रिव्ह्यू बुक ठेवलेली असते. बरेचसे लोक पाठीवर थाप मारतात, छान काम आहे, करत राहा वगैरे, ब्लेसिंग्स मिळतात, आशीर्वाद देतात, सगळं 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 होतं. एक व्यक्ती अननोन असतो, नोन असतो, बऱ्याचदा अननोन असतो. एकच व्यक्ती येतो, सगळं एक्झिबिशन बघतो, रेग्युलर पाठीवर थाप मारतो आणि प्रणव खूप छान काम करतोय, करत राहा वगैरे असे ब्लेसिंग्स देतो. मी जनरली प्रत्येकाला नमस्कार करतो, सगळेच लोक माझ्यापेक्षा मोठे असतात, ठीक आहे. मस्त असं नमस्काराचे आशीर्वाद पण छान, अगदी भरभरून आशीर्वाद मिळतात. खिशात हात घालून एक अशी बटवा पुरचुंडी अशी एक काढतो, माझ्या हातात ठेवतो आणि करत राहा असं म्हणून रिव्ह्यू लिहितो आणि निघून जातो. बऱ्याचदा तो माणूस माहितीतला असतो, बऱ्याचदा माहितीतला नसतो. असा एक व्यक्ती येतो, ती बटवा माझ्या हातात ठेवल्यानंतर तो बटवा मी ओपन करतो आणि त्यामध्ये स्वामींचे हिनाचं अत्तर असतं. हा 1, 2, 3 एक्झिबिशनचा किस्सा नाही, हा पहिल्या 5ही एक्झिबिशनचा अनुभव आहे, कॉमन. मला तेच स्वामींचं हिनाचं अत्तर मिळतं 5ही एक्झिबिशनमध्ये. तो एक व्यक्ती येतो आणि तो ते देऊन जातो. स्वामी त्यावेळी मला सांगतात की मी आहे, पुढच्या एक्झिबिशनची तयारी करा. देवाचा आशीर्वाद, असतात देवाचा माझ्या मागे आशीर्वाद. 100%. काय म्हणजे तुला मी अजून एक गंमत सांगतो. माझं एक्झिबिशनचं टेम्पो, जनरली जिकडे एक्झिबिशन असतं तिकडे एक ठरलेले काका आहेत, ते सगळं सामान घेऊन येतात केअरफुली. सो असं पुण्यात बालगंधर्वच्या वेळी टेम्पो येत होता. पुण्यात नारायणगावजवळ वगैरे कुठेतरी मंचरजवळ अडवला गेला पोलिसने. आणि मग काय त्यांची रितसर चौकशी केली, कागदपत्र दाखवा, हे दाखवा, ते दाखवा. मग ते काका म्हणे फ्रेमिंग आहे म्हणे, आमच्या दादाचं एक्झिबिशन आहे वगैरे असं. मग ओपन करून द्या, पावसाळ्याचे दिवस होते. म्हणे नाही ना, ते काढता नाही येणार वगैरे. मग ठीक आहे म्हणे, मला ॲटलिस्ट थोडंसं उघडून बघू द्या सामान काय आहे नेमकं. मग त्यांनी उघडून बघण्यापेक्षा त्यांनी हात टाकला. असा हात टाकला तर मी जनरली काय करतो की जे पण लोक माझ्या एक्झिबिशनला येतात ते प्रत्येकाच्या हातात मी स्वामींची एक छोटी फ्रेम देतो प्रत्येकाला, ग्रीटिंग म्हणून, एक माझ्याकडे आलात एक म्हणून. तर तो तो बॉक्स नेमका समोरच होता. त्या पोलिसने त्याच्यात हात टाकला असा आणि मग फ्रेम काढली ती वरती, ती स्वामींची फ्रेम होती. त्याला कन्फर्म झालं की हा फ्रेमिंगच आहे. तो पोलीस ते काका त्या आमच्या ड्रायव्हर काकांना म्हणे ही फ्रेम मला हवी. ड्रायव्हर काका म्हणे मी नाही देऊ शकत, त्यांचं मोजलेलं असतं म्हणे सगळं, असं कसं ते माझ्यावर हे करतील, मी अशी फ्रेम नाही देऊ शकत. तू सांग म्हणे तुला किती किंमत हवी आहे, या फ्रेमची मी किंमत द्यायला तयार आहे. त्यांना फोन करून विचार म्हणे. अनफॉर्च्युनेटली मी घाटात होतो, माझा फोन लागला नाही, मी ट्रॅव्हलिंगमध्येच होतो. तुला सांग म्हणे याची किती किंमत हवी आहे, मी देतो म्हणे तुला याचे पैसे. एवढीशीच फ्रेम होती. तू जितकी बोलशील तितकी मी किंमत देतो, मला हे खूप आवडलंय, मला हवं आहे. मग काकांनी शेवटी नाही त्यांना दिली. मग त्यांनी असं की ठीक आहे, माझ्याकडे नसेल यायचं स्वामींना असं म्हणून ती फ्रेम ठेवून दिली. त्यानंतर मला काका पोहोचल्यानंतर म्हणता, असं पहिल्यांदाच घडलंय म्हणे की पोलिसने समोरून मला पैसे ऑफर केलेत. म्हटलं का? मी स्वामींची फ्रेम मागत होते म्हणे. म्हणलं मग द्यायची ना, छोटीशी फ्रेम होती, म्हटलं द्यायची, एवढं काय. नाही ना म्हणे दादा, तुम्ही मोजून वगैरे ठेवलेले असतात. पण मला विशेष वाटलं म्हणे की जनरली आम्हाला ₹100 द्यावे लागतात किंवा काहीतरी त्यांना द्यावं लागतं. समोरून मला विचारत होते, पैसे किती देऊ? म्हणलं नाही, स्वामी होते म्हणलं तुमच्यासोबत. वा वा वा. सो असं आतापर्यंत साई एक्झिबिशनमध्ये असं कधीच घडलं नाहीये की एक्झिबिशनमध्ये अरे यार हे असं काय झालं, किंवा नाही ना बरं का ही गोष्ट व्हायला नको होती, असं कधीच नाही होत. स्वामी निभावून नेतात छान सगळं. वा वा वा. त्या फेज जी असते आपली मनाची, त्याच्यामध्ये असं जेव्हा घडतं की देवाचा आपल्याला कुठेतरी वरदहस्त आहे किंवा देवाचा सहवास आपल्याशी आहे, आपल्या सोबत आहे, ही खूप ऊर्जा देणारी, बळ खूप देणारी ऊर्जा, गोष्ट आहे प्रश्नच नाही. आणि जमिनीवर ठेवणारी, जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे खरं तर. मी म्हणलं ना, तुम्ही अन्सरेबल असाल ना कोणाला तरी, हम्म. तर ती एक गोष्ट तुम्हाला अजून 4 कामं चांगले करायला भाग पाडते. देवाची भीती कधी बाळगू नये, पण देवाचा धाक जरूर असावा. असं जसं वडिलांबद्दल म्हणलं जातं की वडिलांची भीती असणं चुकीचं आहे, वडिलांचा धाक पाहिजे, धाक असायला. आणि ते स्वामी परफेक्ट करतात. आणि म्हणून तुझ्या त्याच्यात पहिल्या त्या प्रश्नाचं उत्तर आहे की म्हणून हे कारण आहे की अजूनही डोक्यात जमिनीवर तू कायम राहू शकतोस. राईट. ठेवतात ते. ते आहेत ना, आणि बघायला सगळं. आता सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड बद्दल आम्हाला तुम्ही सांगा जरा सर, की हे एक करून तुम्ही थांबलेला नाही आहात आता. नाही का थांबायचं? सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड हे काय आहे मित्र हो? हे जरा थोडं बारीक लक्षपूर्वक आहे का? सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड, पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड होतं 1 वर्षात 1000, दुसरं वर्ल्ड रेकॉर्ड होतं 2 वर्षात 1500. 2 वर्षात 1500 पूर्ण. त्याचं सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हे तुम्ही एकटेच आहात हे सगळं करणारे? हो हो अजूनही? हो हो गुगल सर्च करून बघितलं तरी आहे. हो, मी एकटाच आहे. म्हणजे एवढ्या
मोठ्या स्केलमध्ये करणारा मी एकटा आहे. पोर्ट्रेट करणारे लोक आहेत. ह्या ह्या फील्डमध्ये पण लोक आहेत, नो डाऊट. पण आय डोंट नो, मी म्हणलं तसं स्वामींचं थोडंसं जास्ती प्रेम असावं. किडिंग. पण हो, सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड 1500चा आहे माझ्या नावावर. आणि ह्या सेकंड वर्ल्ड रेकॉर्डच्या आधी मला म्हणजे आई पप्पांच्या वाढदिवसाला काय द्यावं, अॅनिव्हर्सरीला काय द्यावं. आई पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला माझ्या नावावर एशिया युथ आयकॉन रजिस्टर झाला आहे. एशिया युथ युथ आयकॉन, आयकॉन. येस. सो तो मी त्यांना गिफ्ट केला होता. ओ हो 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 हो. वा वा. हां. सो सेकंड वर्ल्ड रेकॉर्डच्या आधी तो, आणि मग त्याच्यानंतर सेकंड वर्ल्ड रेकॉर्ड. एशिया युथ आयकॉन. आयकॉन. येस. तुला आता सध्या जो एक फार बर्निंग टॉपिक आहे बघ, AI. हां. क्या बात है. AI ची भीती वाटते का रे? नाही. की हे डिजिटल पोर्ट्रेट किंवा आता काय झालंय, प्रत्येक फील्डमध्ये थोडे धास्तावलेले आहेत. हो. कमी जास्त प्रमाणात, पण प्रत्येक फील्डमध्ये लोक धास्तावलेले आहेत की AI असं हावी होतंय का आपल्यावर, ओव्हर पॉवर करतंय का किंवा काय. म्हणजे माझं अजिबात तसं मत नाही की तसं काही होईल. पण काही फील्ड्स खरंच अफेक्ट झालेली असावीत. तर मला तेच विचारायचंय की तुला त्याची भीती आहे का, किंवा तुला त्याचं मॅटर ऑफ कन्सर्न आहे का, की अरे होऊ शकतं असं काहीतरी. नाही, नाही मला वाटत? नाही वाटत. का नाही वाटत? माहित नाही. माझं हे सगळं सुरू होण्यानंतर त्याचा जन्म झालाय. हम्म, सो वो अभी बच्चा है. हम्म, येईल. हम्म, येईल तेव्हा बघू. सुरुवात मी कशासाठी केली होती? फोटोग्राफीसाठी. हम्म, माझं हार्टमध्ये काय आहे म्हणजे फोटोग्राफी. हम्म, मला असं ज्यावेळी वाटायला लागेल, त्यावेळी मी जसं इकडे ठाम होतो तसं मी तिकडे ठाम होईल. हम्म, याचा अर्थ असा नाही की मी फोटोग्राफी बंद केली आहे, मी शिक्षण बंद केलं आहे, किंवा मी त्याचं नॉलेज घेत नाही आहे. असं अजिबात नाही आहे. जेव्हा वेळ मिळेल, जेव्हा माझ्याकडे संधी असेल, तेव्हा मी माझी फोटोग्राफी चुकवत नाही. माझ्या वॉलवर फेसबुकला जाऊन जरी बघितलं, पोर्ट्रेट इतकीच माझी फोटोग्राफी पण आहे. ठीक आहे. सो ते तर कधी मिळणार नाही ना. प्रॉम्प्ट कोण देतंय एआयला? मी देतोय. एंड रिझल्ट कोणाचा येणार आहे? प्रणव सातबाईचा येणार आहे. मी नेहमी गमतीत मित्रांना सांगतो बरं का प्रणव, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्रिएटेड बाय ह्युमन. अगदी. म्हणजे पॉवरफुल कोण झालं? ह्युमन. प्रश्नच नाही. घाबरायचं काहीच कारण नाहीये, डिस्टर्ब व्हायचं काहीच कारण नाहीये. क्रिएटिव्हिटी ही परमेश्वराने दिलेली गोष्ट आहे हो. आणि ही प्रत्येक जीवाला दिलेली आहे. प्रत्येक जीवाला. जसं त्याला नवीन काहीतरी शिकवल्यानंतर ते जर डेव्हलप होत असेल, तर तसं 4 गोष्टी कदाचित तुम्हाला दिल्या असतील की ते शोधा की, असं माझं म्हणणं आहे. बेसिकली हा इंट्रोवर्ट होऊन स्वतःचा सर्च घेण्याचा विषय. लोकं डिप्रेशनमध्ये चालली एआय आल्यानंतर. अरे बापरे! काहीच आता कारण काय नाही. होईल? असे माझे बरेचसे मित्र मी बघितले, हम्म. की अरे आमच्या जॉबवर याचं काही म्हणूनच परिणाम मी होईल. विचारलं तुला की ही भीती खरं तर कुणाला आहे, की जे स्वतःवरचा विश्वास थोडासा डळमळीत करतात त्यांना, असं हो, मला वाटतं. हो. की स्वतःवर विश्वास असेल तर याच्यावर काय परिणाम नाही होणार, अशा अशा माझं अनेक गोष्टी माझं आल्या काही गेल्या. नव्हतंच, तर मी हे केलंय. आता तर माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी अजून 4 गोष्टी नवीन स्काय करेन. इज द लिमिट. बियॉन्ड स्काय. माझ्या वर्ल्ड रेकॉर्डच्या पहिल्या वर्ल्ड रेकॉर्डच्या सगळ्यात वरती टॅगिंगच हे होतं, बॉर्न टू फ्लाय हाय. राईट, राईट. गुलजार साहेबांची एक ओळ आहे, तुला आवडेल आणि उपयोगी पडेल. आकाश के उस पार भी आकाश है. आपल्याला प्रश्नच असं नाही. वाटतं की इथे आपण नो, ना ना. आकाश के उस पार भी आकाश है. म्हणून गुलजार साहेब मला आवडतात, की गुलजार साहेब नेहमी एक वेगळी दिशा, वेगळी डायमेन्शन देतात. खरंय. आणि तुला रंगसंगती कळते, मला शब्द कळतात, मला शब्दांवर खूप प्रेम आहे. हो. आणि आपलं जे जुळलंय ते या एकाच गोष्टीवर जुळलंय, की आपल्याला सर्जनशीलता आवडत आहे, सृजनाचं प्रेम आहे. खरंय. काहीतरी क्रिएटिव्हिटी करणाऱ्या माणसाशी जोडलं जावं ही माझी ओढ आहे. की अरे काय तेच तेच नका करू रे यार, काहीतरी वेगळं करा. याच्यातला अजून एक अविस्मरणीय अनुभव मी तुला सांगतो. मी संयुक्त गोष्ट मान अपमानाची नाटक, ऋषिकेश दादाचं नाटक आहे. ऋषिकेश जोशी. त्याच्यासाठी मी 2 पोर्ट्रेट्स केलेत, जे त्यांचे सेल्फी स्टँड म्हणून असतात बाहेर प्रत्येक नाटकाच्या. केशवरावांचं आणि बालगंधर्वांचं. केशवराव भोसले. ठीक आहे. 2 पोर्ट्रेट केले. त्या नाटकाला पहिल्या प्रयोगाला मला त्यांनी बोलवलं होतं इन्व्हायटी म्हणून. तिथे बसलेलो होतो. त्यावेळी मला फोन आला, उद्या आपल्याला अशोक मामांकडे जायचंय. अशोक सराफ. हो. हम्म. म्हणे तू कुठे? म्हटलं पुण्यात. मुंबईला जायचंय म्हणे. म्हटलं आलोच, जाऊ. अशोक मामांकडे दुसऱ्या दिवशी 4 वाजताची वेळ होती. अशोक मामांच्या आम्ही घरी गेलो होतो. पद्मश्री
द अशोक सराफ ज्या सोफ्यावर मी बसलो होतो त्यांच्या घरात, त्याच्या शेजारी त्यांचा महाराष्ट्र भूषण ठेवलेला होता आणि तो बघून मला जास्ती भीती वाटत होती. मामा तर नंतर आले रूममधनं. आले, माझं पोर्ट्रेट बघितलं, पोर्ट्रेटवर सिग्नेचर केली माझ्या आणि बऱ्याच गोष्टी विचारल्या. मग तू आधी काय केलं? जसं तू माझा पॉडकास्ट घेतो तसं त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता. तू काय केलंस? कसा आला या फील्डमध्ये? मग पप्पा काय करता? माई काय करते? मग आता पुढे काय प्लॅन आहे? असं सगळं. सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मी थोडंसं मागे बघितलं, म्हणलं आपण अशोक मामांकडे होतो अर्धा पाऊण तास. सिरियसली. इतक्या मोठ्या व्यक्तीच्या हो. समोर. हम्म. हे म्हणजे पोर्ट्रेटनी काय दिलं? फेम, नेम, लाख मोलाची माणसं दिली. फेम, नेम, मनी हे तर बाय प्रॉडक्ट आहे. हे झालं, हे तुमच्यावर डिपेंड आहेत सगळ्या गोष्टी. पण माझ्या लाईफमध्ये मला लोक दिलीत खूप आणि मी त्याच्यासाठी खूप जास्त हॅपी आहे. म्हणजे मला जर कोणीही हा प्रश्न विचारला तर मी झोपेत म्हणजे मध्यरात्री पण मी हेच उत्तर देईन. पोर्ट्रेटनी काय दिलं? मला लोक दिलेत, प्रचंड चांगले लोक दिलेत. आणि म्हणजे हा जो प्रश्न आहे ना की ह्या वयात हे कसं, तर हे ब्लेसिंग्स वर्क करतात. मला असं वाटतं की तुझे म्हणलास ना की माझ्या सगट सगळ्यांचे आशीर्वाद आहे. हे तुझ्या सगट तुझे आता वाक्य वापरलंस तर तुझ्या सगट अजून कितीतरी लोक आहेत असे की जे प्युअरली ब्लेसिंग्स देतात. सो हे वर्कआउट होत आहे सगळं, मला असं वाटतं. आणि आता आता तर मी कॉर्पोरेट ऑर्डर करतोय. आता म्हणजे पोर्ट्रेटच्या रिचर ऑर्डर येतात. आता 1 to 1 कनेक्ट डायरेक्ट लोक होत आहेत. माझे नंबर पण माझा ऑलमोस्ट सगळीकडे आहे. सो आता हे ब्रेड बटर म्हणजे बघ, हे छंदाचं रूपांतर करिअर मध्ये झालं हो. आणि आज ते तुझ्या चरितार्थाचं किंवा ब्रेड अँड बटरचं मोठं साधन होऊ शकलं. हो. आज तुझा व्यवसाय सुरू झाला याच्यातून. म्हणजे तुझं पॅशन पण आहे, तुझी आवड पण आहे, तू त्याच्यात आनंद पण घेतोय आणि तुला त्याच्यातनं ब्रेड बटर म्हणजे प्रश्नच नाही. काय म्हणूयात आपण, फायनान्शियल इंडिपेंडन्स, स्टॅबिलिटी आली आहे. स्टॅबिलिटी हो. आली. स्वतःची गाडी पण घेतली. दादा 25व्या वर्षी स्वतःची गाडी घेतायत. हा, आणि तीही पंच. हा जो पंच आहे ना, हा पंच उपयोगी पडतो आयुष्यामध्ये. कारण ही जी ताकद आहे ना, पंच कसा होतो असा तयार होतो. हे लोकांच्या प्रेमामुळे हे तयार झालेलं आहे. आणि त्यामुळे हे तुझं तसंच बळकट होत राहणार, स्वामींचा आशीर्वाद राहणार आणि असंख्य लोकांचं प्रेम तुला भरपूर मिळतंय आणि ते असंच मिळत राहणार. थँक्यू. तुला शुभेच्छा तर आहेच, भरभरून प्रेम आहे आणि असे काही पॉडकास्ट आता आपल्याला करावे लागतील असं मला दिसायला लागले. कारण नाव संजय आहे त्यामुळे मलाही दिसतं पुढचं काही काही. त्यामुळे मला आवडेल तुझ्याशी अजून गप्पा मारायला. असं काही दिसत असेल तर मला फार आनंद आहे या गोष्टीचा. मी ऍक्च्युअली हा प्रश्न विचारत नाही कोणाला, पण तरी मी तुला विचारतो. नाव संजय जरी मी असलो तरी तू 5 वर्षानंतर कुठे दिसतोस? आता आहे त्याच्यापेक्षा 10% जास्ती काहीतरी. आता मी काय, म्हणजे आता मी कुठे आहे किंवा आता मला स्वतःशी मी काय टॅकल करून ठेवलंय, काय कमिटमेंट मी स्वतःला केलंय, हे मला पुढच्या 5 वर्षात अचीव्ह करायचे आहेत. पण मी जे ठरवलं होतं त्यावेळी पॅन्डेमिकमध्ये कॅमेराचा हट्ट करताना की मला आर्ट फील्डमध्ये जायचंय, मला फोटोग्राफीत जायचंय. सो बाय डिफॉल्ट मी फोटोग्राफीमध्ये असेल. मी पोर्ट्रेट चालू ठेवेन नो डाऊट, पण फोटोग्राफी थोडंसं अजून मला माझा पॅच वाढवायचा आहे फोटोग्राफीचा. कारण ते मला सगळ्यात जास्त आनंद देणारी माझी गोष्ट आहे. म्हणजे पोर्ट्रेट की फोटोग्राफी असं कोणी विचारलं तर मी सेंटरला उभं राहून जाईल. दोन्ही करायचे मला. कशा वाटलं गप्पा, कशा वाटल्या रे? कमाल. हा, मला प्रश्नांचं ते नव्हतं, त्याचा मला फार आनंद झालाय. अच्छा, प्रश्न ती बंधन नव्हतं, चौकट नव्हती ती. मला फार छान वाटलंय ते, त्याच्यामुळे मजा आली. मोकळं ढाकळं साधं सुद्धा आहे रे माणूस. आपण याच्या आधी पण 2दा भेटलो, पण अशाच गप्पा मारल्यात आपण. अशाच गप्पा मारल्यात. आपली भेटही अशीच काय म्हणता येईल अचानक झाली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. सोशल मीडिया हे कमाल आहे. कमाल आहे, कमाल आहे, कमाल. म्हणजे मी जे आता असं, म्हणजे आता नाही पण जे सुरुवातीला जो ग्राफ वरती गेला ना, तर आपण म्हणतो तशी ती दुधारी तलवार आहे. तुम्ही कशी वापराल त्याच्यावर डिपेंड आहे. प्रश्नच ठीक आहे. आता हे पण फील्ड असं आहे की याच्यात ट्रोलिंग नाही का, तर ऑफकोर्स आहे. याच्यात प्रत्येक गोष्टीचे जजमेंट पास होतात. पण ते त्यातलं किती काय वेचायचंय, किती काय जवळ ठेवायचं, किती काय सोडून लक्ष कशाकडे द्यायचं हे आपल्या हातात आहे ना. दिसतं सगळंच, बघायचं काय हे आपल्या हातात आहे. ऐकू सगळं येतं, ऐकायचं लक्ष कुठे द्यायचं हे आपल्या अगदी. सो दिस इज हाऊ द थिंग्स आर. कसं वाटलंय पॉडकास्ट? युथफुल पॉडकास्ट नक्की आवडलेलं असणार, कारण असेच प्रणव सारखे असे भरपूर युथफुल एनर्जी असलेले लोक येणार आहेत. गप्पा मारणार आहोत आपण.
प्रणव, तू इथे आलास, मी तुझे आभार नाही मानत, कारण गप्पा मारायच्या होत्याच, अजून मारायच्या आहेत. अजून तू मारायच्या म्हणलास आहेत. आता. तर ही चालू राहणारी प्रोसेस. सो इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस, आणि तू येत राहावा, गप्पा मारत राहावं, आणि अंडर द लाईट्स आणि विथ द कॅमेरा ह्या गप्पा आपल्या अशाच चालू राहोत ही देवाकडे प्रार्थना. मनापासून तुझं कौतुक आणि भरभरून शुभेच्छा. थँक्यू. मला कॅमेरा मागच्या माणसाला कॅमेरा समोर बसल्यामुळे किती छान वाटतंय हे आता मी शब्दात सांगू शकत नाही. पण खूप भारी वाटलंय. साधं सुद्धा म्हणजे ॲक्च्युअली खूप स्वीट अँड सिंपल झालंय. सो हे सगळ्यांनाच आवडेल, बट ऑब्व्हियस. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. थँक्यू थँक्यू सो मच. प्रणव, आपली एक मैत्रीण आहे रुजुता गोखले, तिचा एक ब्रँड आहे ओके. स्वप्नगंधा कलेक्शन्स, बरं. पैठणी आणि बरंच काही. तर ती पैठणीच्या थ्रू वेगवेगळे असे काही गिफ्ट प्रॉडक्ट्स करते. ते खूप आवडेल तुला. तिने तुला गिफ्ट अरे वा, पाठवलेली आहे. स्वीट. ही एक थँक्यू. वही आहे. हा हा. थँक्यू सो मच.